कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 राम हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 राम हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय तुकाराम 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 बोला 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 तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमान आढळे इहलोकी भवसिंधुशी बांधिला सेतु तुझेने अनादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोची तो परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीत केले नद्या गीतिये दिव्य लोकासी नेली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संताची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यात परमार्थ मार्गावर मार्गक्रमणा करणारे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी अवगुणांना फाडून टाकणारा तालुका निफाड तालुका. पुण्य पावन
निफाड तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम श्री क्षेत्र पुढं बघा ना श्री क्षेत्र भरवस फाटा आणि सर्व येवला तालुका, कोपरगाव तालुका, नांदगाव तालुका, चांदवड तालुका, सिन्नर तालुका, निफाड तालुका, नाशिक तालुका, थोडक्यात नाशिक जिल्ह्यांसह कोपरगाव तालुका सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा आणि या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्षण, या वर्षाचं पहिलं मानाचं नारळ आपल्या नाशिक जिल्ह्याला देहू संस्थानने दिलं आणि देहू संस्थान 8 दिवस आपल्याजवळ आदरणीय हरिभक्तीपरायण शिवचैतन्य महाराज मोरे, तुकाराम महाराज वंशज अध्यक्षांचे चिरंजीव आहेत. ते 8 दिवस ते आपले इथं ठाण मांडून बसलेले आहेत. देहू संस्थानने आपल्याला नारळ दिलं, आपल्यासमोर फडकणारा ध्वज देहू संस्थानने दिलेला आहे. आपल्याला देहू संस्थानने ज्ञानज्योत दिली, ती ज्योत जपमंडपात प्रज्वलित आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुकाही आपल्याला दिल्या. हे तुकाराम महाराज संस्थान देहूंनी दिलं आणि म्हणून आपलं हे सगळं रंगलं बघा. हे सगळे आपल्यावर उपकार देहू संस्थानचे आहेत. आणि मग हे सगळं दिल्यानंतर मग आपण सगळी मंडळी जोमाने कामाला लागलात आणि अतिशय सुंदर आखीव रेखीव आपण नियोजन केलं. आणि मग याकरिता मग संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यातून आज आमच्या नगर जिल्ह्यातली बरीच मंडळी, आमचे देवा, प्रकाश भाऊ, हे सगळी मंडळी आलेली आहे. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि चरित्रकथा आपण पाहत आहोत. जगद्गुरु तुकोबारायांची चरित्रकथा पाहत असताना पहिल्या दिवशी आपण मंगलाचरण पाहिलं आणि तुकोबारायांच्या पूर्वजांचा थोडासा इतिहास पाहिला. दुसऱ्या दिवशी तुकोबारायांच्या 7 पिढ्यांचा विचार करून जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मप्रसंग पाहिला. काल तिसऱ्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांच्या अंगावर संसाराची जबाबदारी पडली. आवाज खणकतोय. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर संसाराची जबाबदारी पडली. थोरल्या बंधूची पत्नी वारली. मग थोरल्या बंधूला वैराग्य झालं, निघून गेले. आई वडील वारले. 21व्या वर्षापर्यंत जगद्गुरु तुकोबारायांनी चिकाटीने संसार केला. ह्याला तुकाराम महाराजाच्या जीवनचरित्रातलं पूर्वार्ध म्हणतात. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्वार्धात चांगला संसार आणि संसाराची विपत्ती सुद्धा तुकाराम महाराजांनी पाहिली. मग काय कोण जाणे, पण उत्तरार्ध तुकाराम महाराजाच्या जीवनाचा सुरुवात झाला आणि तुकोबारायांच्या जीवनात भगवंताचं सानिध्य लाभू लागलं, जवळीकता लाभू लागली आणि जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा अट्टहासाने भजन करू लागले. त्यामध्ये आपण जगद्गुरु तुकोबाराय यांना पांडुरंगाचं पहिलं दर्शन कधी झालं हे पाहिलं. भजन करत चालले. सगळ्या व्यावसायिक लोकांनी तुकाराम महाराजाला मागं टाकलं. व्यावसायिक पुढे गेले. बैलाच्या पाठीवरली गोणी घसरली. हे भजन करतात. आता ही गोणी उचलून कोण देईल? पांडुरंगालाच दया आली. पांडुरंगाने ती गोणी उचलून दिली आणि विजेच्या प्रकाशात तुकोबारायला वेळोवेळी भगवंताने दर्शन दिलं. हे पांडुरंगाचं पहिलं दर्शन तुकाराम महाराज. तदनंतर जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र पाहत असताना भगवंताने तुकाराम महाराजाला नदीच्या पलीकडे कसं नेऊन घातलं हेही पाहिलं. तदनंतर जगद्गुरु तुकोबाराय मिरच्या विकायला गेले. लोकांनी फुकट मिरच्या लुटून नेल्या तर देवाने त्या सगळ्या वसूल केल्या. देवाचं जो खातो, साधू संताचं जो खातो, देव त्याचं वसूल करतोच. ह्या पिढीला नाही तरी पुढल्या पिढीला, पुढल्या पिढीला नाही तर त्याच्या पुढल्या पिढीला. असं आहे. मला काल परवा एक घटना कानावर पडली की मनुष्य वाईट होता पण त्याची पोरं चांगली होती. मग देवाने त्यांच्या पोराला चुकीचा न्याय दिला. म्हणलं त्या पोरांना चुकीचा न्याय त्यांच्या बापामुळंच भेटला. का? बापाने पोरांसाठीच कमवून ठेवलं होतं ना. मग बाप जरी वाईट वागला पण ते पोरांसाठी कमवून ठेवलं होतं. मग ज्या पोरांसाठी कमवून ठेवलं त्याच पोरांना देव दुःख देतो बघा. म्हणून आपण चांगले वागा, जेणेकरून पुढच्या पिढीला नुसते पैसे मिळवून देऊ नका, त्यांना दुःख होणार नाही हे एक पहा. आपण फक्त त्यांच्या आर्थिक अडचणी दूर केल्या, धार्मिक अडचणी दूर करत चाला.
जगद्गुरु तुकोबारायांच्या मिरच्या लोकांनी लुटल्या, भगवंताने पैना पै गोळा केला. बालेघाटात एका ब्राह्मणावर 200 होन कर्ज होतं तुकाराम महाराजांनी तेही फेडलं. नंतर जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनातलं पूर्वार्ध संपलं. दुष्काळ पडला, दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेली. अशा बऱ्याच घटना घडल्या आणि जगद्गुरु तुकोबारायांचा संसाराविषयी आकस बदलला, संसाराविषयी वृत्ती बदलली. तुकाराम महाराज आता संसार नको म्हणू लागले. पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, बळीवंत दुस्तर, कर्म बळीवंत दुस्तर, राहो ने स्थिर, राहो ने दे स्थिर, निश्चळ, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ. पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार. पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर, एके ठाई निश्चळ. मग संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि तुकाराम महाराजांनी चित्त संसारातून काढायला सुरुवात केली. आता तुकाराम महाराजाचे एक अभंग, रुसलो संसारा आम्ही आप आणि परा, मनवणी केली सांडीन देवनी पडलो मुरकुंडी. मुरकुंडी देणं हे नवीन पोरांना कळणार नाही. आपण मुरकुंडी म्हणल्यावर त्यांच्या ध्यानात मुरकुटे येतील. एखादे मुरकुंडी देणं म्हणजे एखादा मनुष्य गव्हाला रात्री पाणी द्यायला जावा. गहू हा हिवाळ्यात राहतो, हे गार वारं सुटव पाणी देऊन व्हावं, तिथंच झोपायची पाळी यावी गव्हाच्या शेजारी. मग गारठ्यात मग तो पाय पोटात घेतो, डोकं पोटात घेतो, हात पोटात घेतो, मुरकुंडी देऊन पडतो. त्याला मुरकुंडी देणं म्हणतात. म्हणजे आता संसाराविषयी मी मुरकुंडी दिली, म्हणजे पायाची गती आता संसारासाठी नाही, पंढरीसाठी. हाताने केलेलं दान संसारासाठी नाही, आता परमार्थासाठी. आणि डोकं पोटात घालणं म्हणजे इथून पुढं डोकं चालवायचं तर ते त्याचं सीट कसं पाडायचं आणि हे याच्यासाठी नाही. आता फक्त सप्ताह कसा होईल एवढ्यासाठी डोकं चालवायचं. मनवणी केली सांडी, या संसाराविषयी सांडी. आता पायाची गती खुंटली, हाताचं सहकार्य खुंटलं आणि बुद्धीचं डोक्याची बुद्धी खुंटली. आता संसाराला लावायचीच नाही. काय असेल ते सगळं पांडुरंगाला, एक मन तुझ्या अवघ्या भांडावाला, सगळं पांडुरंगाकडे वळवलं महाराज. मग डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मनात येते धाव घे, राहे विठोबाचे बाई तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. मग तुकाराम महाराजांनी सगळे माझ्या इंद्रिया लागले भांडण, म्हणतील कान रसना धाली, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय उभय इंद्रियात्मक मन, एकादश इंद्रिय तुकाराम महाराजांनी देवाकडे वळले. विठ्ठल महाराज घोले गोड सांगायचे. देवांनी बुवांचं बरंच ऐकलेलं आहे. विठ्ठल महाराज घोले म्हणायचे, परमार्थ असा सोपाही आहे आणि परमार्थ अवघडही आहे. कबीरजींना एक जणाने विचारलं परमार्थ म्हणजे काय. कबीरजीने काय केलं, मिरचीचं रोप उपटलं आणि इकडं लावलं. ते डाव परमार्थ म्हणजे काय, त्याने दुसरं रोप उपटलं ह्या वाफ्यात आणून लावलं. त्याने परमार्थ म्हणजे काय, त्याने मी तुला शिकवलंय, यहां से उखाडो और यहां लगाओ, याला म्हणायचं परमार्थ. संसारातलं हे जे मनबुद्धी चित्त अहंकार हे झालं, आणि पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, हे सगळं जे सूक्ष्म शरीर हे काढायचं आणि इकडं लावायचं, पांडुरंगाकडं लावायचं. विठ्ठल महाराज घोले सांगायचे, वारकऱ्याला लोभ असलाच पाहिजे, वारकऱ्याला काम असलाच पाहिजे, वारकऱ्याला अहंकार असलाच पाहिजे. पण त्या अहंकाराचा विषय भगवंत पाहिजे, त्या कामाचा विषय भगवंत पाहिजे, त्या लोभाचा विषय भगवंत पाहिजे. काय ज्ञानोबराच्या वव्यात नव्या अध्यायात आता काय सांगावा. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम,
जे माझ्या भुली संभ्रमणे नती लोक, जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभिये एकची जगी माझेनी लोभे. ज्ञानोबराय म्हणतात त्यांना अहंकार आहे, पण आम्ही वारकरी आहोत याचा अहंकार आहे. मी ग्रामपंचायतला निवडून आले, बस खाली ग्रामपंचायतला निवडून आला, मी वारकरी आहे याचा अभिमान असला पाहिजे. वा, ते अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी, ते लोभिये एकची जगी. वारकऱ्याला लोभ पाहिजे, पण ते 500 रुपयासाठी वड्यातून गाडी माग आणायचं नाही. मग कधी पांडुरंगाचा काकडा बघा ना, कधी पारायण सुरू होईल आणि एक अक्षर नाही चुकलं पाहिजे. बघा इथं असे काही वारकरी येतं की जे चरण सुद्धा हुकू देत नाहीत महाराज. एक अभंग जाऊ द्यायचं नाही, एक अक्षर जाऊ द्यायचं नाही, अशी त्यांची भावना राहते. याला लोभ म्हणायचा, लोभ. आता लांबचं कशाला, माझ्या समोर आदरणीय वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेवरकर बसलेत महाराज. त्यांची प्रकृती त्यांना सलाईन घेऊन येऊन बसत येत महाराज, सलाईन घेऊन. का? कधी हे कानावर पडण्याला लोभ म्हणायचा, कथेचा लोभ, हरिपाठाचा लोभ, काकड्याचा लोभ पाहिजे, भजनाचा लोभ पाहिजे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. तुकाराम बाबा जेवरकर आले म्हणजे आमचे तुकाराम महाराजच आले महाराज. ह्या भागातले ते तुकाराम महाराजच आहेत. आणि बाबा सलाईन घेऊन येते, तो बाबांना पाहिलं मी असं लटलट कापतो महाराज. का? सेवाच एवढी महाराज. आमच्या वारकऱ्या सेवा धाऱ्याला किंमत आहे. 50,000 रुपये घेतो, तुला कोणी विचारतोय? तुला गबाळी विचारित असेल, वारकरी कोणी विचारित आहे? इथं प्रामाण्य बोलावे ते धर्मावेळे, शासनात बसलं पाहिजे तर किंमत आहे. ते आडाम तडाम देत असते, त्यांना शास्त्राची किंमत नाही, किंवा त्यांनी शास्त्र विकायला काढले तसले देते किंमत. इथं प्रामाण्याला बोलायचं महाराज, बोलावे ते धर्मावेळे असं. जगद्गुरु तुक वारकऱ्याला अहंकार पाहिजे, वारकऱ्याला लोभ पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, जे माझ्या भुली संभ्रम, वारकऱ्याला भ्रम पाहिजे. आता काय सांगा, पटायचं नाही तुम्हाला. भ्रमात वारकरी नसावा, पण भ्रमात वारकरी असावा, असं आहे. आता त्या ओव्या सगळ्या पहा आणि मग पाहून घ्या. मला तो विषय लांबवायचा नाही, मला चरित्र सांगायचं. मग जगद्गुरु तुकोबाराने संसारातून चित्त काढलं. मग थोडं अनुष्ठानावर, तपावर तुकाराम महाराजांनी भर दिला. आपण काही अनुष्ठान करावं, काही तप करावं. मग कुठं जावं तपाला? तिथं 3 डोंगर आहेत महाराज, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोरवाडा डोंगर. मग तुकाराम महाराजाने भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली पांडुरंगी, वृत्ती स्थिरावली पांडुरंगी, वृत्ती स्थिरावली पांडुरंगी, वृत्ती स्थिरावली पांडुरंगी. निर्वाण जानोनी आसन मांडिले, निर्वाण जानोनी आसन मांडिले, निर्वाण जानोनी आसन मांडिले, निर्वाण जानोनी आसन मांडिले. ध्यान आरंभिले देवाजीचे, ध्यान आरंभिले देवाजीचे, ध्यान आरंभिले देवाजीचे, ध्यान आरंभिले देवाजीचे. कुठं जावं तिथं भामा नदी पलीकडून वाहते. मग भामा नदीचं खोरं, त्या भामा नदीच्या खोऱ्याच्या काठावर एक डोंगर. मग भामा नदीच्या काठावर असल्यामुळे त्याचं नाव पडलं भामचंद्र. दुसरं त्याचं भामचंद्र नाव पडायचं कारण तिथं भगवान शिवालय आहे. भगवान शंकराचं मंदिर आणि कधीच आहे कोण जाणे महाराज. मग भगवान शंकराच्या अनेक नावापैकी एक नाव आहे भालचंद्र. भाल, भाल म्हणजे कपाळ, भाळ. भाले चंद्रमा यस्य सह भालचंद्र, कपाळावर आहे चंद्रमा ज्यांच्या, असं भालचंद्र. भगवान शंकराला भालचंद्र म्हणतात. ज्यावेळेस भगवान शंकराने हलाहल विष प्राशन केलं त्यावेळेस ते विषाचा दाह होऊ लागला, म्हणून भगवंताने डोक्यावर गंगा धारण केली, कपाळावर थंडगार असा चंद्र धारण केला, गळ्याला सर्पाचं वेष्टन केलं आणि रामनाम कंठात धरलं. त्याच्यामुळं मग कंठ
कंठ शीतळ जपता शूळपाणी, कंठ शीतळ जपता शूळपाणी, राम स्मरे अविनाश भवानी, राम स्मरे अविनाश भवानी, राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे, राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे, राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे, राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे। कंठ शीतळ जपता शूळपाणी, राम स्मरे अविनाश भवानी. तुकाराम महाराजाचा बघ, राम हरे रघुराज हरे. काय वैकुंठवासी साहेबराव नाना म्हणायचे, दिवसभर गाथा भजन ऐकावं साहेबराव नानाचं. आता काय सांगा, सगळं चाली त्यांच्या शेतात. राम हरे महाराज हरे. लय लहान होतो आणि त्या काळात टेप घ्यायला पैसे नाही, टेप रेकॉर्ड होते, फोन तर नव्हते तेव्हा आमच्या 25 वर्षापूर्वी. टेप रेकॉर्ड नसायचे, म्हणजे ज्यांच्याकडे टेप रेकॉर्ड होते ते घेऊन जायचे. आमचं टेप रेकॉर्ड म्हणजे डोकं ऐकलं का ध्यानातच धरायचं महाराज, असं घोकीत चालायचं महाराज. बरं नानाला विचारायची सोय नाही. साहेबराव नाना होते ते बोलले नाही, त्यांचे डोळे बोलायचे. त्यांनी असे डोळे केले का पुढच्याकडे गारबाडाच महाराज. लय शिस्तीतली माणसं होऊन गेली. तुम्ही नानाचं भजन ऐकलं नाही, अभागी लोक आहात, अभागी महाराज. खरंच नानाचं भजन ऐकलं साहेबराव नाना, खरंच वारकरी होऊन गेले. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर गेले. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली पांडुरंगी निर्वाण जाणून आसन मांडिले, ध्यान आरंभिले देव. निर्वाण, निर्वाण म्हणजे प्रयाण काळ. एकतर मी मरण, नाही तर देव तरी मिळवेन. हो तुका म्हणे आलो निर्वाणीचे वरी, राहो नेदी उरी नारायणा. पांडुरंगा आता मी निर्वाण मांडलंय, शेंडी तुटो नाही तर पारंबी होतो. एक तर तुझं दर्शनच घेईल, नाहीतर मग प्राण सोडील. आणि मग 15 दिवस उपवास. थोडंसं इथं महिपती महाराज आणि तिथला हा अभंग याच्यात मतभेद आहे. महिपती महाराज म्हणतात भंडारे पहिला अनुष्ठान भामचंद्रावरच, आणि तिथं जो अभंग लिहिलेला आहे भामचंद्रावर त्याच्यातही भामचंद्रावर पहिलं अनुष्ठान. फक्त महिपती महाराज म्हणतात 7 दिवस मांडलं, आणि अभंगात मात्र 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. पांडुरंगाचं अनुष्ठान 15 दिवस केलं तुकाराम महाराज. 15 दिवस अन्न पाणी सोडून अनुष्ठान मांडलं मला तुकाराम महाराज. मग निर्वाण जाणून आसन मांडले, ध्यान आरंभिले देवाजीचे. मग पांडुरंगाने वाघ, सर्प, विंचू तुकाराम महाराजाच्या अंगावर सोडले. भामचंद्रावर वैकुंठवासी नथुसिंग महाराज राजपूत गाथा पाठ करायला होते आणि गाथा लिहायलाही होते महाराज. नथुसिंग महाराज तिथं एकटे राहायचे. गुहा आहेत तिथं, मोठमोठ्या गुहा. आणि तिथं वाघ पाणी प्यायलायचं असल्या उन्हाळ्यात तिथं काही पाणी राहत नाही जवळपास. आणि काय आता ते काळ त्या आता शेती पोती झाली. पहिले कायचे शेत कसलं काय आपले पावसाळी पिकं निघाले का दुष्काळच. धरणं कशाचं काय ते नंतर झालं ते बाकीचे धरणं. आणि मग वाघ पाणी प्यायला यायचं. मग नथुसिंग महाराजांना त्या वाघाची डरकळी आली का ते बाहेर यायचे. आपल्याकडं असं वाघाची डरकळी ऐकली का लोक थेट आतल्या घरात जाते. ते त्या गुहेतून बाहेर यायचे नथुसिंग महाराज, आणि त्या टाक्यातलं पाणी असं वंजळीने काढायचं, त्या वाघा पुढं धरायचं. वाघाने नथुसिंग महाराजाच्या हातात पाणी प्यायचं. परत नथुसिंग महाराजांनी पाणी काढायचं आणि वाघा पुढं धरायचं. सोपं समजताय? अरे मांजरी पुढं जाताना लोक 50 वेळा विचार करते की मांजर धावती का काय. कुत्र्या पुढं जाताना विचार, झुरळ निघालं तरी गडी गडबडत येत, पप्याची आई. इथं वाघ आला पाणी पाजवणं सोपं समजलं तुम्ही? म्हणून नथुसिंग महाराजाचं वर्णन मधुकर महाराज करायचे. वैराग्याचा मेरू तो हा नथुसिंग डोंगरू, तयाचा शिष्य मधुकरू झोपाळू झाला. असं मधुबा म्हणायची. गोष्ट खरी खोटी यांना विचारा. नथुसिंग महाराज फार त्यागी माणसं होऊन गेली आमच्या संस्थेत. काय सांगावं तुम्हाला, वारकरी शिक्षण संस्थेत त्यागी माणसं होऊन गेली, फार त्यागी. जगद्गुरु तुकाराम महाराजाचं अनुष्ठान खरंय की खोटं हे पाहण्यासाठी भगवंताने वाघ, सर्प, विंचू तुकाराम महाराजापुढे पाठवले. तुकोबा डोळे उघडा, मी विंचू रूपाने तुमच्या समोर दर्शनाला आलो. आकाशवाणी
तुकोबाराय म्हणजे देवा हे आम्हाला दगडात सुद्धा दर्शन होते खेळपाटात, ह्याच्या दर्शनासाठी मी अनुष्ठान मांडलं नाही, तुझं सगुण रूप पाहिजे. मग विंचू झालं का तुकाराम महाराजाच्या पुढं वाघ रूपाने देऊ, तुकोबा डोळे उघडा, आम्ही वाघ रूप धारण करून तुझ्या पुढं आलो. तुकाराम महाराज म्हणजे त्याला आम्ही रोजच वंजळीने पाणी पाजवतो. तुकोबा डोळे उघडा, मी सर्परूप धरून तुमच्या पुढं आलोय. व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले आणि त्या अंगाला झोंबू लागले, पिडू जे लागले सकळे असं. तरी तुकाराम महाराजाचं अनुष्ठान कर्पूर दीपकी जैसा पै विराला तैसा देह झाला तुका म्हणे वा. तसा दिव्यामध्ये कापूर टाकल्यानंतर जसा कापुराची वाती उजळली ज्योती, बरेच लोक हे प्रमाण चुकीचं म्हणतात हा, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, तसा पाठ नाही. हरिपाठ पाहून म्हणत जा, रामदास बाबा मनसुख म्हणायची, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी, असा पाठ. कापुराच्या बहुवचन नाही, कापुराची पाठ. हरिपाठात जाऊन पहा. आणि मग कर्पूर दीपकी जैसा पै विराला ते तैसा देह झाला तुका म्हणे. अखेर शेवट तुकोबरायचं निर्वाण. पांडुरंगा मला ते रूप नकोय, ह्या रूपासाठी मी इथं बसलोय. मग कोणतं रूप पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा मला करकटावरी तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा, करकटावरी तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा, करकटावरी तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा, करकटावरी तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा. ऐसे रूप डोळा दावी हरी, दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, दावी हरी, ऐसे रूप डोळा दावी हरी, दावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, दोन्ही विटेवरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, दोन्ही विटेवरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, दोन्ही विटेवरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, दोन्ही विटेवरी. पांडुरंगा करकटावरी तुळशीच्या माळा, ऐशे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐशे रूप हरी दावी डोळा. कटिपितांबर कासमिरवली, दाखवी वहिली ऐशी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिला अशी, आठवे मानची तेच रूप. झरोणी पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ते पाय घेऊन या की ज्या पायाच्या दर्शनाने असंख्य भक्तांचा उद्धार झालाय, ते हात घेऊन या की ज्या हाताने तुम्ही भक्ताला कुरवाळताय, ते डोळे घेऊन या की ज्या डोळ्याने तुम्ही कृपादृष्टी भक्तावर केलेली, ते हृदय घेऊन या की ज्या हृदयावर भगवत भक्ताची लाथ घेतलेली, ते मस्तक घेऊन या की ज्या मस्तकावर सदाशिवाचं शिवलिंग धारण केलेलं आहे. हे सगळा समुदाय घेऊन या. तुका पाया लागे दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, तुका पाया लागे दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, दान समुदाय मागे. तुका पाया लागे दान समुदाय मागे. समुदाय म्हणजे पाय, हात, डोळे, कान हे सगळ्याचा समुदाय घेऊन माझ्या पुढं प्रगट व्हा. हा अभंगाचा असा अर्थ आहे बरं का. तुका पाया लागे दान समुदाय मागे. हे सापाच्या, वाघाच्या, लांडग्याच्या, कुत्र्याच्या रूपात मला दर्शन देऊ नका. जे तुझं विटेवर रूप आहे ना, तेच रूप तुझं ठेव. होते तेची असो द्यावे, 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 होते तेची असो द्यावे.
द्यावे होते तेची असो द्यावे होते तेची असो द्यावे रूप सौम्याची बरवे रूप सौम्याची बरवे होते तेची असो द्यावे होते तेची असो द्यावे रूप सौम्याची बरवे रूप सौम्याची बरवे होते तेची असो द्यावे होते तेची असो द्यावे होते तेची असो द्यावे. कधी कधी वीरश्री संचरली का मग म्हणा वाटत होते तेची असो द्यावे रूप सौम्याची बरवे देवा ते सौम्य रूप ते बर्व रूप आम्हाला हवंय. हे काय गाबाळ गोबाळ घेऊन आलाय वाघाच्या रूपाने विंचवाच्या रूपाने दगड उचलला का नागण एवढे विंचू आहेत नागण एवढे वाघा आम्हाला भेटत आहेत. पांडुरंगा ते रूप दाखवा. आणि मग 15 दिवस अनुष्ठान पाहिल्यावर स्वतः पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार. पांडुरंगाने साक्षात येऊन रूप दर्शन तुकाराम महाराजाला पहिलं पांडुरंगाचं दर्शन भामचंद्र डोंगरावर झाले. महिपती महाराज वा दर्शन दिलं. 15 दिवस तुकोबराय नाहीत म्हणून जिजाबाईंनी मोठा आकांत केला. कान्होबरायाला पाठवलं. तुकोबरायची लहानी बंधू कुठे तुकोबराय पहा. मग त्याने घोरवाडा डोंगर पाहिला भंडारा डोंगर पाहिला आणि भामचंद्र डोंगरच चढले. पांडुरंगाचा आणि तुकाराम महाराजाचा संवाद कान्होबराय हात जोडून पाहतात. धन्य माझे भाऊ धन्य आहेत माझे थोर तुकोबराय धन्य आहेत की ज्यांच्यामुळे मला पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि कान्होबरायांना सुद्धा पांडुरंगाचं दर्शन तुकाराम महाराजामुळे झालं. आणि तिथून पुढं मग तुकया बंधू म्हणे अशा अभंग सुरू झाल्या. तुकया बंधू म्हणे तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराजाचे अभंग तुकया बंधू म्हणे म्हणजे कान्होबरायाचे अभंग. मग वारकरी संप्रदाय जेवढे तुकाराम महाराजाचे अभंग आवडीने गायले जातात तेवढे कान्होबरायाचे गायले जातात. ऐके वचन कमळापती कान्होबरायाचा अभंग आहे. करोनी उचित कान्होबरायाचा अभंग. मनोराजा कधी अपुरी याहीपेक्षा गातो वासुदेव मी ऐका. कान्होबरायाचा फक्त म्हणणाऱ्यांना हे माहितीच नाही. म्हणणाऱ्यांना माहितीच नाही आपण काय म्हणून राहिलो. गावगाव काही ऐकायला भेटत अरे अरे नको 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 हात घालू तू डेऱ्यात काही म्हणतात लोक. माझे गाथ्यातलं म्हणा माथ्यातलं म्हणू नका त्याने पुण्य नाही भेटणार. महाराज संतांच्या संत बोलती ते खरे साच मानावी उत्तरे. मनाचं काही म्हणत नका जात. पांडुरंगाचं दर्शन तुकोबरायला झालं कान्होबरायला झालं आणि ते तिथून पाठीमागं आले. इंद्रायणीच्या काठावर आले. तुकोबराय कान्होबरायला म्हणतात कान्होबा माझं एक ऐकता का काय. पाऊस दुष्काळ होता 1 वर्ष त्याच्यावर 1 वर्षाने पाऊस पडला. पहिल्यांदा दुष्काळ होता काही पिकलं नाही. दुसऱ्यांदा इतका पाऊस पडला की काही पिकणारच नाही. नुसतं पाणीच पाणी चहूकडे पाणीच पाणी खळखळणारे चरे सगळं पाणीच पाणी झालंय. म्हणजे मग 2 वर्ष समाज बाहेर पडला नाही. मग आपल्या वाडवडिलाचं कर्ज या समाजावर आहे. मग माझी अशी इच्छा आहे की या कर्जाच्या वया ठेवायच्या नाही. म्हणजे मग आपण तर लोकांना कर्ज मागायचं नाही पण आपल्या ह्या वया बी ठेवायच्या नाही. म्हणजे वया का ठेवायच्या नाही. आपण मागणार नाहीत पण आपले पोरं मागते नाही वया पाहून. समाजाला आपल्याला पिडायचं नाही. तुकाराम महाराजाच्या वाडवडिलाचं कर्ज समाजावर होतं महाराज. मग तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या वह्या घेतल्या आणि वह्या घेतल्यानंतर मग आता सगळ्या वह्या बुडवायच्या. पण तिथं मैपती महाराज म्हणतात कान्होबराय म्हणले महाराज तुम्ही वैराग्य घेतलंय पण मला घेऊन जुळायचं नाही. मग या वह्यांची विभागणी करू. कान्होबराय ब्रह्मदेवाचा अवतार आहे ना. ब्रह्मदेव म्हणलं का ह्या दुसऱ्या उचापात्या सुचणार हे नियमाचे महाराज. आणि मग महिपती महाराज म्हणतात खतावणीच्या वह्यांचे 2 भाग केले आणि अर्ध्या वह्या कान्होबरायकडे दिल्या. आणि तुकाराम महाराजाच्या वाट्याला जेवढ्या वह्या आल्या त्या सगळ्या कर्जाच्या वह्या तुकाराम महाराजांनी पाण्यात बुडवल्या. महाराष्ट्रात पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. कर्जमाफी म्हणलं कसे टाळ्या वाजल्या बघा ना. फोकाट म्हणलं का लोक थडग्यातून वर येतील महाराज. तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राची पहिली कर्जमाफी. पण माझी विनंती आहे या महाराष्ट्राची पहिली कर्जमाफी जर तुकाराम महाराजांनी केली
तर आज तुकाराम महाराजाचं भव्य दिव्य मंदिर भंडाऱ्या डोंगरावर उभं राहिलंय. त्यांनी त्या काळात आपल्याला माफी केली, पण आपलं ते ऋण अजूक आहे. म्हणून आपण त्या भंडाऱ्या डोंगरासाठी काहीतरी सगळ्यांनी मदत करा. कधी देहूला गेले तर थोडंसं भंडाऱ्या डोंगराला देत चालला मायबा. किंवा इथं तुकाराम महाराजाचा मोठा उत्सव चालला आहे, त्या कर्ज बाजाऱ्या लोकांमध्ये आपले पूर्वज कोणीतरी असतील, देशोधडीला लागले तेव्हा इकडं आले असतील महाराज. आणि म्हणून तुकाराम महाराजाच्या वाडवडिलाचं आपल्यावर कर्ज आहे हे ध्यानात धरा. आणि या सप्त्याची पावती एकतरी मोठी फाडा. सकाळी आमचे विठ्ठल अण्णा मला म्हणले, माऊली तुम्ही चला थोडंसं फिरू आपण. आणि अण्णांनी अनेक लोकांना समजून सांगून या उत्सवाला भरी मोठी मदत द्यायला लावली. अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा मारा. अण्णांची टोपी उंच, अण्णांची उंची उंच, ना अण्णाची देणगी उंच आहे, कार्यही उंच आहे. असं तुकाराम महाराजाला सहकार्य केलं पाहिजे महाराज आपण. आणि मग तुकाराम महाराजांनी कर्जमाफी केली. पुढं प्रसंग असा झाला की जगद्गुरु तुकोबराय आता भामचंद्र डोंगरावरलं कार्य संपलं. आता आपण भंडाऱ्या डोंगरावर साधनाला जाऊ. आणि मग जगद्गुरु तुकोबराने पहाटे स्नान करायचं आणि भंडाऱ्या डोंगरावर भजन करायला जाऊन बसायचे. मग आमच्या जिजाबाईला सांगत नसायचे ते कुठं चाललोय काय चाललोय. मग जिजाबाईने स्नान करायचं, स्वयंपाक करायचा. आणि जिजाबाई जेवत नव्हत्या, आधी मालक जेव घालायचा मग जेवायच्या. जुन्या बाया, जुन्या आता नाही, जुन्या बाया पहिल्या मालकाला जेव घालायच्या आणि मग बाया जेवायच्या. मला झाला प्रसंग असा की जिजाबाईने सगळा स्वयंपाक भरला. बाबा खाली बसा, देव नंतर देव, ठेवा खाली ठेवा, देव नंतर देव, बसा खाली बसा. आणि मग जिजाबाईने पाटी घ्यायची. पाटीत एका माठामध्ये पाणी घ्यायचं, एका गाडग्यात ताक घ्यायचं. दुपारच्या प्रहरी ताक पिलं पाहिजे. भोजनांते किं पेयम तक्रम जयंतक कस्य वै सुतम शक्रस्य हरिपदम कथम प्रोक्तम दुर्लभम. हो, भोजनांते च किं पेयम जयंतक कस्य वै सुतम हरिपदम कथम प्रोक्तम. प्रश्न 3 उत्तर 3 कोणते? तक्रम शक्रस्य दुर्लभम. ताक इंद्राला दुर्लभ. बरोबर आहे, इंद्राला ताक दुर्लभ आहे. कोणतं? जर्शीचं. कारण जर्शी मृत्यू लोकात आहे, वैकुंठात नाही, स्वर्गात नाही. असं आहे. तक्रम शक्रस्य दुर्लभम. पण हे 3 उत्तर आहेत. तक्रम एक उत्तर आहे, शक्रस्य उत्तर आहे, दुर्लभम उत्तर आहे. तक्रम उत्तर आहे भोजनांते च किं पेयम. जेवण झाल्यावर काय प्यावं? तक्रम. जयंतक कस्य वै सुतम. जयंत कोणाचा मुलगा आहे? जयंत पाटील नव्हे. जयंत कोणाचा मुलगा आहे? तर शक्र म्हणजे इंद्राचा मुलगा आहे. आणि हरिपदम कथम प्रोक्तम. हरीची पावले कशी? इथं परिया दुर्लभ विठोबाचे पाय. असं दुर्लभ आहे. हरिपदम कथम प्रोक्तम दुर्लभम. असं कधी कधी प्रश्न अनेक उत्तर अनेक, कधी कधी प्रश्न एक उत्तर एक, कधीतरी सांगू पुढं. बरं, मग तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर जायचे. मग जिजाबाईने स्वयंपाक करायचा. एका भांड्यात ताक, एका भांड्यात पाणी आणि भाकरीवर ठेचा, काही भाजी, आंबाड्याची भाजी, कुठं काही असं पापड भाजलेले, असं घेऊन त्या पाटीवर वस्त्र टाकायचं. नदी ओलांडून बाहेर पडल्या देहुई गावाच्या की 3 वाटा, एक भंडाऱ्या डोंगरावर वाट जायची, एक भामचंद्रावर जायची, एक घोरड्यावर जायची. आईसाहेबांनी पाटी खाली ठेवायची आणि त्या वाटाला कान लावायचा. ज्या वाटातून, वाटेच्या मातीतून, दगडातून रामकृष्ण हरी भजन ऐकायला येत असत, त्या वाटाने तुकाराम महाराज गेले. याला माहिती आमची जिजाबाई महाराज. मालकाच्या सगळ्या खानाखोना बाई माणसाला माहीत असतात. आणि मग ज्या वाटाने तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगराने गेले, मग बाईसाहेबांनी भंडाऱ्या डोंगरावर जायचं, महाराजाला जेव घालायचं आणि मागं यायचं, महाराजाला जेव घालायचं आणि मागं यायचं. कुर्म पुराणात एक श्लोक आलेला आहे. कुर्म पुराणात श्लोकात भगवंत असं सांगतात, माझी भक्ती करतात ते माझे खरे भक्त नाहीत, ते 2 नंबरचे भक्त आहेत. 1 नंबरचे भक्त कोण? माझ्या भक्ताची जे भक्ती करतात ते माझे श्रेष्ठ भक्त आहेत. ये मे भक्त जना पार्थ. जे माझे भक्त आहेत, न मे भक्ताश्च ते जनाः. ते जनाः मे भक्ताः न. जे माझी भक्ती करतात ते माझे खरे भक्तच नाही. मग झाला तर देवढीवरच दरोडा पाडा. मग तुमची भक्त कोण? मत भक्तानाम तू ये भक्ता. माझ्या भक्ताची जे भक्ती करतात ते मे भक्त तमामतः. ते भक्त नाहीत,
भक्त तर नाहीत, भक्त तम. तरप तमप प्रत्ययौ. तरप आणि तमप हे प्रत्यय हे क्षयातिशय दाखवायला येतात मला. भक्त, भक्ततर, भक्ततम, ते भक्ततम आहेत. म्हणजे अतिशय लाडके माझे भक्त कोण? माझी भक्ती करतात ते माझे लाडके भक्त नाहीत. माझ्या भक्ताची जे भक्ती करतात ते माझे लाडके भक्त आहेत. कशा ओव्यात? 12व्या अध्यायात ज्ञानोबराय म्हणतात, भगवंत म्हणतात, अर्जुना प्रेमळाची वार्ता जे अनुवांडी ती पंडुसुता ते मानू परम देवता आपुली आम्ही. हो, किंवा ती ओवी काय हो, ते हे प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. आणि म्हणून तुकाराम म्हणून काल ओवी सांगून गेलो, दुर्बळ जो का भगवत भक्त त्याशी संरक्षी जो धनवंत तेने तुष्टला भगवंत त्या ते उद्धरित भक्ता आधी. वा. आणि मग तुकाराम महाराजांचं, तर तुकाराम महाराजांच्या पेक्षा आपल्याला आता जिजाबाईला दर्शन द्यायचं महाराज. मग पांडुरंगाने ठरवलं जिजाबाईला दर्शन द्यायचं. कसं दर्शन द्यावं, काय दर्शन द्यावं, पांडुरंगाने ठरवलं. मग जिजाबाई चालल्या भंडाऱ्या डोंगरावर. भंडाऱ्या डोंगरावर निघाल्या असताना तिथे करवंदीचा काटा होता पडलेला. डोक्यावर पाटीत भाजी भाकरी, पाणी माठात, एका माठात ताक, हे सगळं घेऊन चालल्या. आणि त्या जुन्या काळात बाया लोकांना वाहनच नव्हत्या महाराज, वाहनच नव्हते. जुने लोक म्हणले महाराज आमच्या पायात काटा मोडला तर आम्ही कडीत नव्हतो, असा पाय खरकीत चालायचो, आपाप निघून जायचा. म्हणजे काय माणसं म्हणाव का काय. इथं महाराज साधा मच्छर माशी जरी अंगावर येऊन बसली तर 2 दिवस ॲडमिट होते माणसं महाराज. आणि मग जिजाबाईचा पाय त्या करवंदीच्या फांदीवर पडला आणि जे काटा पाय फुटून वर, काटा थेट पायाच्या वर निघाला महाराज. जिजाबाईला भर उन्हात चक्कर आली. जिजाबाई खाली पडल्या, पाटी खाली पडली. आता पाटीतल्या भाकरीची चवड होती ती तशीच राहिली, त्याच्यावरली भाजी होती सुकी भाजी ती तशीच राहिली. पण जे माठातलं पाणी होतं ते गाडगं खाली पडलं आणि फुटलं. ताकाचं गाडगं पडलं आणि फुटलं. आणि जिजाबाईने आंबाबाई धाव, ती आंबाबाईची भक्त होती ह्या घोटाळाची. हे पंढरपूरला निघाले का ह्या तुळजापूरला निघाल्यात महाराज. यांनी तुळशीची घातली का यांनी कवड्याची घातली नियमाची, यांनी बुका लावला का यांनी लावलाच, कुंकू का घेतलाच, भांडारा का उद्या असो. आणि मग मोठे कीर्तनकार होते, उभी हयात घालवली वेदांत शास्त्र सांगण्यात. पण नवरात्रात बायको पुढं परडी घेऊन बसावं लागायचं. अवघड आहे रे बाबा, कठीण राहते. बाया गड्याला असं स्वतःसारखं सरळच करतात मला. खरं तर एवढ्या दिवस तुम्ही जितच कसेत हा मोठा प्रश्न पडलाय मला असं मला जरा दिसायला कमी झालंय असो. आणि मग तिने मोठ्याने भवानीला हाका मारली. कुठं गेली माझी कुळीची कुळदेवता भवानी, अशा ओव्या तिथं मैपती महाराजाच्या. पांडुरंगाच्या लक्षात आलं आता जर आपण धावलो नाही तर भक्त उपवाशी राहील. एक भक्त उपवाशी आहे आणि एक भक्ताचा भक्त पाय आज गांजलाय. लगेच पांडुरंगाने गुराख्याचं वेश धरलं का तिथं हजर. थांबा 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 आई साहेब, काय करतो तो म्हणले, इथं गुरं वळायला आलं. काय झालं तर जिजाबाई चक्कर येऊन पडलेल्या. मग जिजाबाईला थोडं शुद्धीवर आणलं हवा घालून. जिजाबाईला जिजाबाईला सांगितलं काय झालं. म्हणजे पायात काटा मोडला, घ्या इकडं पाय. आणि पाय गुडघ्यावर घेतला. काटा काढणारे जुने माणसं खरंच होते हो. आता लोकांना फक्त काटाच काढायचा माहिती महाराज. मग जुने लोक काटा काढताना गुडघ्यावर पाय घ्यायचा. श्री गुरु वै आदरणीय हरिभक्तीपरायण मारुती बाबा लय प्रसंग खास सांगतात बरं का. हे प्रसंग बुवा लयच रंगत. मग पांडुरंगाने काय करावं, जिजाबाईचा पाय गुडघ्यावर घ्यावा. काटा काढताना थुका लावल्याशिवाय काटा निघतच ना महाराज. मग देवाने असा थुंका लावायचा आईसाहेबाच्या पायाला आणि ती पायाची धूळ तोंडात घालायची. माझ्या तुकोबरायची माई सेवा करती, हिचे रजक कर आपण मुखात घातले पाहिजे महाराज. वा, काय पांडुरंगाचं प्रेम तुकाराम महाराजावर याच्यावर दिसून येत आहे. फक्त माझ्या तुकोबरायची सेवा करते म्हणून तुकाराम महाराज देवाने तिच्या पायाचे रजक्कन तोंडात घालायचे महाराज. वा, रजक्कन तोंडात घालायचे. आणि मग काटा जिजाबाई म्हणजे हे तुला काटा काढता येईल का. पण देव म्हणले आई मी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू रावण कुंभकर्णासारख्याचा काटा काढलाय, हे लय किरकोळ आहे. काय सांगतो तू. आम्हाला काय नाही काय नाही काय नाही. नकळत काटा काढला महाराज. जगाचा काटा काढणार आहे बाबा तो. आणि मग ते हळूच काटा काढला, पायावरून हात फिरवला,
पूर्ववत पाय मारा. ते निशाणही बुजून गेलं, रक्त नाही, काय नाही, काय नाही. जिजाबाईने घाम पुसला. तुझं नाव काय? म्हणले माझं नाव विठोबा. तुझा मोडदा बसावला. म्हणले ह्याच्याच नावाने माझा मालक बिघाडलाय. म्हणले अरे अरे तुझ्या आईबापाला काय अक्कल नव्हती का? म्हणले हे कोणी नाव ठेवलं? म्हणजे माझे आईबाप ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. म्हणजे हे त्यांनीच माझं नाव विठोबा पांडुरंग ठेवलं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, विठ्ठली बिन झाड नाही गोता. म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. आणि साहेबांना देवाने हाताला धरून उभं केलं, डोक्यावर पाटी दिली. आता ते पाणी सांडलं, ताक राहिलं नाही, फक्त भाकरीन भाजी राहिली. जिजाबाई पुढं, पांडुरंग माग. जिजाबाई पुढं, नामयाचे पाठी चाले केशराज, लागावया रज चरणीचे. धावे चाले मागे. कधी वारकऱ्याच्या पुढं जायचं नाही. पांडुरंगाला अक्कल जास्त आहे का आपल्याला अक्कल जास्त? मग देव भक्ताच्या मागे चलतो. काही लोक महाराज तुम्ही मागे वा, ते मी सांगतो त्या तारखा भरा. असं तू का? मग तुझेच वर्ष श्राद्धाची तारीख भरावं लागणार, आता दुसऱ्याची नाही. कधीही शहाण्या माणसाला एक काम सांगायचं, आपल्याला त्याचं काय वांग कळत आहे काय? मग धावे चाले मागे मागे, सुखदुःख साहे अंगे. भक्त पुढं, देव माग. मग ते गेले वर. आता पांडुरंगाला जिजाबाईने ओळखलं नव्हतं, पण तुकाराम महाराजांनी ओळखलं. आज तर म्हणजे सूर्य आणि अंधार एकत्र कसा आला? म्हणजे इथं तर भैर ससाना आणि पोपट एकत्र कसा आला? वाघ आणि गाय गायी व्याघ्रे एके ठाई झाली. पांडुरंग आणि जिजाई एकत्र कसे आले? बघ तुकाराम महाराजांचं भली मोठी काळजीच म्हटली. जिजाबाईचा विरोध पांडुरंगाला होता, तुकाराम महाराजांना नव्हता. मैपती महाराजाची ओवी आहे का? पंचप्राण भ्रतारापाशी, जिजाबाईचे 5 प्राण मालकापाशी होते. पंचप्राण भ्रतारापाशी विरोध चालवी देवाशी, दर्शना न जाय देवळाशी, म्हणे काळा दृष्टीशी न पडावा. मैपती महाराज दर्शना न जाय देवळाशी, म्हणे काळा दृष्टीशी न पडावा. जिजाबाईचा विरोध पांडुरंगाला होता, तुकाराम महाराजांना होता. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज तटदिशी उठून उभा राहिले. जिजाबाई आली, त्याची चौकशी नाही, ती पांडुरंगाच्या माया पडली. जिजाबाई म्हणली कमाल झाली, मी भाकर आणते, मी पाणी आणते, मी सगळं करते, माझी चौकशी नाही, हे गुराख्याच्या माया पडत आहे. बहुतेक माझा काटा काढला म्हणून. आणि मग पांडुरंगाला हात जोडले. देवा इकडं कसे तुम्ही? देवा म्हणले कदम माऊलीचा सप्ता पाहायला आलो. म्हणजे ब्राह्मण काका आले देवा. आणि मग जिजाबाईला सांगितलं, अगं जिजे, अगं डोळे उघड. तुकाराम महाराजांनी जिजाबाईच्या मस्तकावर हात ठेवला. डोळे उघड. कोण आहे? तो साक्षात पांडुरंग परमात्मा. तू इथं कशाला आला? म्हणले आईसाहेब, तुकाराम महाराज उपाशी, तुमच्या पायात काटा मोडला. आता जर मी गेलो नाही तर कसं होईल? म्हणून मी तुमच्या पायातला काटा काढायला. वा वा वा, आता तुला माझी आठवण आली होय? बर. आणि मग तुकाराम महाराज बसले जेवायला. जिजे, अगं पांडुरंगाला वाढ ना. नाही नाही, आधी तुम्ही जेवा. त्याला काय कमी? म्हणले विदुराच्या घरी जातो कन्या खायला, द्रौपदीचं भाजी फान. ती महाराजाचीच बायको होती. महाराज तिचे सगळे टिपणं पाठच होते. ते द्रौपदीच्या कन्या, विदुराच्या कन्या खायला जातो, तिथं त्याचं पोट नाही भरलं का? द्रौपदीचे भाजीपान तृप्त झाले नारायण. काय सुरुवात याची? पुढे आमच्यात पुढे ठेवनिया भान, वाढी कुटुंब आपण. आमच्या द्वादशीला हा अभंग म्हणतात. सकाळी द्वादशीला देहूकराचे वारकरी होते, रामचंद्र हासे. देहूकराचा वारकरी द्वादशीला सकाळी पारण्याचे अभंग म्हणतात ना, त्याच्यात हे अभंग म्हणायचे. पुढे ठेवनिया भान, भान म्हणजे ताट,
वाढी कुटुंब आपण, कुटुंब म्हणजे चोखोबारायची बायको सोयराबाई, तिचा अभंग आहे हा. पुढे ठेवून या भान वाढी कुटुंब आपण, तुम्हा योग्य नाही देवा गोड करून या जेवा. विदुरा घरच्या कन्या, खाशी मायबाप झन्या, द्रौपदीचे भाजी पान, तृप्त झाले नारायण, आईशी झाली नवल परी, म्हणे चोख्याची महारी. वा लय रामचंद्र बा द्वादशीला सकाळी बघ म्हणणार म्हणजे म्हणणार, तुम्हा योग्य नाही देवा गोड करून या जेवा. आमच्यात संपत बाबा होऊन गेले, संपत बाबा म्हणायचे. आणि शिरंग बा काय मी पाहिले नाही, मी संपत बा पाहिले. पण शिरंग मला रामचंद्र बा म्हणले की शिरंग बा म्हणायचे म्हणून आम्ही म्हणतो. ही नावही तुम्हाला माहीत नसतील. मला दिहोकर फडाची माणसं होऊन गेली, शिरंग बा दिहोकर, संपत बा, रामचंद्र बा, ही सगळी दिहोकर फडाची निष्ठावान माणसं, मला फार निष्ठावान माणसं होऊन गेली दिहोकर फडा. आणि मग जिजे अगं वाढ ना पांडुरंगाला, ते विदुराच्या घरी त्याचं पोट भरलंय ना म्हणले, द्रौपदीच्या घरी त्याचं पोट भरलंय ना म्हणले, आता त्याला आपलंच घर दिसलं का खायला म्हणले. अगं जिजे वाढ. मग आता मालका पुढं काही चलत नाही म्हणून जिजाबाईने आणि भाकर ते एकच होते. अहो एकच भाकर आहे, तू खाल्ली का म्हणले नाही, आपण दोघं अर्धी अर्धी खाऊ म्हणून एक भाकर घेऊन आली. एकच भाकरीपुरतं पीठ होतं. जुन्या महाराज लोकांची एवढी गरिबी होती हो, काय सांगावं, याची जाणच राहिली नाही आम्हाला महाराज. आता काय सांगा, मला ताटात कोणी उष्ट टाकलं मग टाळकच गरम होतं महाराज. मला उष्ट ठेवणाऱ्या माणसाचा एक लय राग येतो मला. उष्ट कधी टाकायचं नाही, ते अन्न पिकवायला किती वेळ लागलेला आहे, ते अन्न शिजवायला किती वेळ लागला आहे, ते आपल्या त्या माऊलीने अग्नी नारायणापाशी उभं राहून उन्हाळ्यात शिजवलेलं आहे. आणि आपण खुशाल मग हा ठेवून द्या, हे काय उष्ट टाकायचं नाही, तर तुम्ही जेवू नका बघा. पण मला उष्ट, काही संप्रदायात उष्ट खाण्याची प्रथा आहे. अरे काय बावळा ठेत का काय तुम्ही, हा अजिबात नाही. आपल्या वारकऱ्याने शुद्ध मार्ग धरला पाहिजे. उष्ट खायचं नाही आणि उष्ट टाकायचं बी नाही मला. वा म्हणजे मग ते तुका म्हणे शेष घेईन आवडी, तो विषय वेगळा आहे ना हा विषय वेगळा आहे. उग धर्मनीती आणि राजनीती एकत्र करायची नाही. ते दोन अभ्यंकर वेगळे आणि भयंकर वेगळे महाराज, फरक आहे त्याच्यात. अभ्यंकर भयंकरात आणि भयंकर अभ्यंकरात घालायचे नाही बघा. मग अगं वाढ जिजे. मग जिजाबाईने पांडुरंगाला एक भाकर होती तेवढी वाढली, भाजी वाढली, जे मोकळी पाटी होती त्या पाठीवर नुसतं मोकळंच फडकं टाकलं. पांडुरंग जेवून झाले, पण अवंचक देखोनिया वृत्ती. अवंचक म्हणजे स्वतःजवळ काही ठेवलं नाही, सगळं देवाला वाढलं. ही अवंचक आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. कृष्णाशी सकळ गायी घोडे म्हैशी समर्पिले दाशी जीवे भावे. जीवे भावे त्याची करतील सेवा, न विसंबिती नावा क्षणभरी. क्षणभरी होता वेगळा त्यास होती कासावीस प्राण त्यांचे. त्यांचे ध्यानी मनी सर्व भावे हरी देह काम करी चित्त त्यापे त्याचे चिंतन. कृष्ण कोठे गेला, कृष्ण हा जेवेला नाही, कृष्ण कृष्ण आला घरा, कृष्ण गेला दारा, कृष्ण हा सोयरा भेटो कृष्ण. कृष्ण गाती ओव्या दळणी कांडणी, कृष्ण हा भोजनी पाचारेती. कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी, देखती त्या स्वप्ने कृष्ण रूप. कृष्ण त्यास देसे आभास दुष्टिता, धन्य माता पिता. तुका म्हणे बाळक्रीडा. बाळक्रीडा पाठ पाहिजे महाराज. सगळं आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. कृष्णाशी सकळ गायी घोडे म्हैशी समर्पिले दासी जीवे भावे. सगळी एक भाकर पांडुरंगा पुढे मांडली. पांडुरंग जेवले. पांडुरंग म्हणले तुकोबा तुम्ही घ्या ना जेवून. जिजाबाई म्हणले वा रा वा, हा नाक उचलून बोलवतोय म्हणले. एकच भाकर होती तुला मांडली वरून म्हणतो घ्या ना जेवून. जिजाबाई एक भाकर बघा ना त्या पाठीकडं. म्हणजे काय पाठी टोमलं. जिजाबाईने पाठीकडं पाहिलं तर पाठीवर वस्त्र टाकलेलं होतं, त्या वस्त्रावर माशा घोंगत होत्या. हां पाठीत तर काहीच नाही, माशा का घोंगात आहेत. फडकं काढलं, पंच पक्वान्नाने भरून ती पाठी आली होती महाराज. वा वा वा. आपण देवाला 2 हाताने दिलं तर त्या बाबाला 1000 हात आहेत महाराज. तो 1000 हाताने देतो, पण लोक म्हणते पावती फाडो का नको, गाराच पाडा त्यानं, काळजीच करू नको. मग असं आहे, मोकळ्या सढळ हाताने मदत करा असं आहे. ज्ञानोबरायची ओवी ऐका. दानशील पुरुष वेचकपणेची संचक. कशी ओवी बघा, वेचकपणेची संचक. आम्ही आळ्या फाट्याला सप्ताह केला. आदरणीय अण्णा आले होते गेल्या वर्षी सप्त्याला, तुम्ही बी तुका काय येऊन गेले सप्त्याला. आळ्या फाट्याला सप्ताह केला. तिथं बाळूशेठ गायकर हे सप्ताहाला आले. बाळूशेठ गायकर आपले आळ्या फाट्याचे 5 घर त्यांचं गाव आहे.
काल्याच्या दिवसापर्यंत त्यांना आपल्याला पावती फाडायची, पण पैशाची आहे ना. एका जणाकडून उसने 10,000 रुपये घेतले. बाळू शेटने 10,000ची पावती फाडली. सप्ताह संपला. जे 5व्या दिवशी टोमॅटोला भाव आलाय 5 कोटी रुपये झाले त्यांना. टोमॅटोचे किती रुपये झाले? 5 कोटी. ऐकत आहे काय? ते येणार आहेत उद्या इथं, तुम्हाला दाखवतो. आणि माणूस तर लय साधा. तिकडून ते असे अक्षरशः डबडबल्या डोळ्याने म्हणजे, माऊली मी आळ्या फाट्याच्या अन्नदानासाठी 11,000 रुपये दिले, देवाने मला 5 कोटी रुपये दिले. त्याला आता तुम्ही सप्ताह करा, 1,00,000 रुपये देणार म्हणजे. पण यावर्षी आमचा आळ्या याला सप्ताह आहे, सासवडला सप्ताह आहेतच बाळू शेठ महाराज, आणि ती इथं येणार सुद्धा आहेत महाराज. आणि ते पांडुरंगाच्या कृपेने कांद्याचा भाव कमी झाला आणि त्यांचे कांदे निघाले. त्यांनी तसेच ठेवले. कांद्याला भाव वाढणार, बरोबर कांदे बाहेर काढले त्याने. त्याच्यातही पैसे भेटणार. देव फक्त तुमची अवंचक वृत्ती पाहिजे. अवंचक म्हणजे नाही वंचोनिया ठेविले संचित. झाकून ठेवलं का मग ते भगवंताला 1000 डोळे आहेत. बहु कान दृष्टी ऐके देखना पुरोनिया जनावराला असे. त्याला अनेक डोळे येतात, अनेक कान येतात, तो सगळ्या जगाला पुरून उरलेला आहे मला. बहु कान दृष्टी ऐके देखना पुरोनिया जनावराला असे. पत्रिकेच्या अभंगातल्या प्रमाणे झालं. तसंच गच्च पात्र भरून आलं. मग पांडुरंगाने शिडी भाकरी पांडुरंगाने खाल्ली, पण वारकऱ्याला घतकुल्ल्या मधकुल्ल्या घन चोखो स्वयंपाक तुकाराम महाराजाला जेव घातला. महाराज जेवले, पण प्यायला पाणी पाहिजे ना. पाणी कुठे? भंडाऱ्यावर. मग भगवंत म्हणतात, पहिलं तो खोंगळी माझी साचा, जिव्हाळा दिसत असे वैष्णव. आपलं वैष्णवाचा नाही, जिव्हाळा वैष्णवाचा एक चॅनल आहे. जिव्हाळा दिसत असे पाणी याचा. असं त्या पलीकडे खोंगळ आहे, त्या खोंगळीत एक पाण्याचा झरा दिसतोय. बघावरून 2 चिपा काढा. 2 चिपा काढल्या तर पाणी निघालं. माझ्या पुढं डमाले मामा बसलेत. मामा ते पाणी अजूक आहे का नाही? बघा मामा साक्षी, ते भंडारा डोंगराचे स्पीकरच आहेत महाराज. मामाच बोलत आहेत डोंगरावर महाराज. ते पाणी अद्याप आहे. आणि मग साधक तिथंच पाठांतर करतात महाराज. तेच पाणी पितात. तिथे गुहा आहे, त्यात लाईट. आता पहिली तर लाईट नव्हती, व आता आहे का नाही देवाला? पहिली लाईट नव्हती. मी तिथं दिलीप वसतगीर होती, यांच्या भागातली दिलीप वसतगीर. भाऊला विचारा, दिलीप वसतगीर तिथं अभ्यासाला होती. मी एकच दिवस थांबलो त्या गुहेत. मला आपल्याला नाही राहायचं बाबा, साफच बी वाटत नाही. भंडाऱ्याची गुहा. इथे एक साधक आलेला आहे, इथे बसलेला असं कुठंतरी. ते तिथं बऱ्याच दिवस राहिलेला. एक साधक आलेला आहे, गुहेत राहिला. आमची इथं तुम्हाला माणसं माहीत नाहीत कोण आहेत महाराज. सगळ्याला सांगतो, इथं इतकी तत्वज्ञ माणसं आलेली, फक्त तुमची ओळख नाही महाराज. आणि मला ओळख करून द्यायला वेळ नाही हो. नाही तर अशी माणसं आहेत तत्वज्ञ आहेत. आता काय सांगावं, उंचीची माणसं आहेत महाराज. तुकोबाराय जेवले. मग तुकाराम महाराजांनी जिजाबाईंनी सांगितलं, पांडुरंगा जरा यांना समजून सांगा. मी घरचं बघायचं, स्वयंपाक करायचं आणि यांना एवढ्या लांब घेऊन यायचं. मग त्यापेक्षा आता यांनाच इकडं गावात घ्या. मग पांडुरंगाने सांगितलं, तुकोबा लई लोकाला ताण होय ना, असा परमार्थ काय कामाचा नाही, तर तुम्ही आता गावातच भजन करीत जा. मग भंडाऱ्या डोंगरावरून तुकोबाराय खाली आले. आणि तिथं करंजाया मावलाया नावाचा एक परिसर आहे, कुठंतरी ते होतं. करंजाया मावलाया. तिथं त्याच शेतात तुकाराम महाराज भजन करीत बसायचे. तिथे एका शेतकऱ्याचं पीक आलं होतं. मग तो म्हणला, तुकोबाराय तुम्ही इथं भजन करीत बसता तर मग शेतीला राखण बसा, आणि अर्धमन धान्य देतो तुम्हाला राखण्याचं. पाखरं आलं का फक्त पाखरापासून शेत राखा, पाखरं राखीत जा. आपण तिथं त्याचा शब्द काय गेला, पाखरं राखीत जा. आपणच गे जनावरं राखा, तसं पाखरं राखीत जा. तुकाराम महाराज म्हणले, मी खरंच पाखरं राखीन, तुम्ही काळजीच करू नका. आणि तो गेला 1 महिन्यासाठी कुठंतरी. मग सकाळी पाखरं येऊन बसते कणसावर, का तुकाराम महाराजांनी उडवायचीच नाही. मग दुपारी एकदा उडवायची, जा पाणी पिऊन या, आणि मग सगळी उडवायची पाणी प्यायला एकदा. मग दुपारी एकदा पाणी पिऊन आली का परत बसून द्यायची. आणि संध्याकाळी दिवस मावळाच टायमाला उडून द्यायची. उठा, रस्ता चुकन जाताना दुसऱ्याच्याच घरात. काल एक कोण म्हणलं, काय नो बायकोच हरवली. म्हणलं बरं झालं, चांगलंच झालं, राह इथं येणं घे. म्हणलं पहारा करा आता. म्हणजे तुम्ही चुकता. मग पाखरं 2दा उडवायचे, दुपारी उडवायचे पाणी प्यायसाठी, संध्याकाळी उडवायचे. उठा घरी जा, 2 वर्ष अन्नधान्य नव्हतं, आता विश्व भाग्य पिकले. आता या पाखराला जर आपण उठवावं तर आपण पातकाचे अधिकारी ठरू. खाऊ द्या पाखराला. आणि 1 महिनाभर शेतकरी काय आला नाही. ते सगळं शेत
पाखराने खाऊन टाकलं, नुसत्या कणसाच्या पिशाच उभ्या राहिल्या महाराज. म्हणजे मोकळी कणस महाराज, दाणेच नाही, नुसती कणसच, जसे पान कणस लागत आहेत ना, कणे विन सोपटे कणशे लागली घनदाटे, नुसते. ते 1 महिन्याने आलाच महाराज. मोकळी कणस, त्याला दरवर्षी त्या शेतात 2 खंड्या धान्य व्हायचं. तुमच्याकडे 1 खंडी किती पोत्याची? आमच्याकडे 20 पोत्याची. वा, 20 पोते म्हणजे 1 खंडी. आणि 1 पोतं किती पायल्याचं आहे तुमच्याकडं? 16 पायल्याचं. आमच्याकडं 20 पायल्याचं 1 पोतं आहे महाराज. 20 पायल्याचं पोतं आहे. आता गावगावचं कसं आहे काय, तुमचा जरा हात आखडताच दिसतोय जरा. हा, 4 पायल्या कोणाला नेऊन घातल्या मधल्या? 20 पायल्याचंच 1 पोतं पाहिजे महाराज. हा, हात आखडतात नाही. मी पावती पुस्तकं पाहून म्हणतोय, म्हणून म्हणलं बरं. हात आखडताच, त्याच्यामुळं देवाने बी जरा यंदा आखडून धरलंय बरं. आणि मग आमच्याकडं 20 पायल्याचं 1 पोत आहे आणि 20 पोत्याची 1 खंडी, असं 20-20 आहे. 2 खंड्या धान्य व्हायचं म्हणजे किती पोते? 40 पोते धान्य त्या शेतात व्हायचं. अरे राम 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 राम, दात ओट खाताला राम राम. सगळे पीक पाहिले, सगळे पाखराने पीक खाल्ले. असा धावला महाराज तुकाराम महाराजावर. तुकाराम महाराजाच्या दंडाला धरून असं हिसकावत दिला. कळू नाही, तुमच्या भरोश्यावर मी शेत दिलं म्हणले, आणि तुम्हाला पाखरं राखायला सांगितले म्हणले, आणि तुम्ही सगळे पाखराला खाऊ घातलं. ते म्हणले तुमचा शब्द मी पाळलाय. तुम्ही म्हणले पाखरं राखा, मग बरोबर मी दुपारपर्यंत राखायचो. आणि पाण्याला सुद्धा त्यांना सुट्टी देत होतो बघा. हो, त्यांना बिगर पाण्याचं कसं मारायचं. आणि परत संध्याकाळी त्यांना राखायचं म्हणजे घर चुकू नये, रस्ता चुकू नये, घर सापडलं पाहिजे म्हणून अंधार पडायच्या आत उठवून द्यायचो. म्हणजे तुम्ही सांगितलं पाखरं राखा म्हणून राखली. तिथं हाणूच घ्यायला लागला गडी. आता खायचं काय करत? त्या काळात 1 पीक राहायचं, पुढचे पिकं काढायला पाणी कुठं होतं महाराज? पाणीच नाही महाराज. मग त्याने गावात पंचायत बसवली. पंचायतीपुढे तुकाराम महाराज बोलवले. बोला तुकाराम महाराजाला विचारा, अर्धमन धान्यासाठी शेत राखायला दिलं होतं का नाही? तुकाराम महाराज म्हणले हो, अर्धमन धान्यासाठी शेत राखायला दिलं होतं. हो बर, मग तुम्ही शेत राखलं का? म्हणले यांनी शब्द दिला होता पाखरं राखीत जा, म्हणून मी बरोबर पाखरं राखली. दुपारी जेवायच्या पाण्याच्या टायमाला सोडायचो, संध्याकाळी सोडायचं. सगळी पंचायत हसायला लागली महाराज. अहो महाराज, त्याचा तसा अर्थ आहे का? त्याला काही असो नाही. आता नियम, मग याला तुम्हाला 2 खंड्या धान्य द्यावा लागेल. मग तुकाराम महाराज म्हणले मग आता असं काय करू? मग मी ठेवले नाही, मग घर लिहून द्या. मग तुकाराम महाराजांनी घर लिहून दिलं. पण वायदा असा ठरला की आधी शेत करायचं, त्याच्यातून जेवढं धान्य होईल तेवढं तुकाराम महाराजाला द्यायचं. कारण आता 2 खंड्या तर काय होणार नाही, आणि घर ह्या माणसाला द्यायचं. मग आता शेत करील कोण? मग पंचायतीने माणसं बशील. मग शेत करायला लावली महाराज. काय पांडुरंगाची लीला असं आता काय सांगा. अरे देव भक्ताच्या मागे देव उभा राहतोच महाराज. आणि मग काय लीला सांगावं. 2 खंड्या धान्य व्हायचं, जे ते कंस कापले आणि खळं केलं. 17 खंड्या धान्य झालं महाराज. 17 खंड्या. भरगच्च पीक आलं महाराज. पिक पिकले घुमरी, आनंदन समाय अंबरी, अवघी व्यापली पंढरी, घरोघरी सुका, शेत करारे फुकाचे. हे पीक पिकलं महाराज. 17 खंड्यान. मग ती इतकं झाल्यावर मग त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. माझं शेत आहे, माझं शेत आहे. पंचायत म्हणली अजिबात बोलायचं नाही. हा, आता पंचायतीचा न्याय निवडा. तुझं फक्त 2 खंड्याच, तुझं 2 खंड्या, त्याचं 2 खंड्या दिलं. आणि तुकाराम महाराजाचं घर सोडून घेतलं. खाली किती राहिल्या? हां, 15 खंड्या. 16, 17 खंड्या झालं ना. 15 खंड्या खाली राहिल्या. मग त्या 15 खंड्याच काय करत? तुकाराम महाराज म्हणले तुकाराम महाराज तुम्ही घेऊन जाय, तुमचं आहे. तुकाराम महाराज म्हणले नुसतं राखान बसलो तर घर लिहून द्यायची पाळी आली. आणि हे घेतलं तर अजून काय लिहून द्यावं लागल. बारीक आहे का? बांधून नेणारे, बुंदी बांधून नेणारे बारीक आहे का? हां हां, सोपं काय फोकाट म्हणलं. सोपं समजलं काय तुम्ही? लोकांना वाटतं कोई बी उठाव 4-4 आणा. हे काय मोगलाय माजली काय? मग हे नकोच. मग गावात एक महाजी पंत नावाचे ब्राह्मण होते. हिशोबाला क्लिअर कट माणूस, अतिशय चोख. आणि मग त्या महाजी पंताच्या हातात ते सगळं 15 खंड्या धान्य दिलं. आणि तुकाराम महाराज आपल्या वाडवडिलांनी जे पांडुरंगाचं मंदिर बांधलं होतं ते थोडंसं भंगलं होतं.
मग तुकाराम महाराजांनी ठरवलं त्याचा जीर्णोद्धार करायचा. देवाचे देऊळ होते जे भंगले, 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 चित्ताशी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे, चित्तासी आले करावे ते. देवाचे देऊळ होते जे भंगले, 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 चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते, चित्तासी आले करावे ते. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी आले करावे ते. देवाचं देऊळ आपल्या विश्वंभर बाबाने पांडुरंग परमात्म्याची मूर्ती गावात आणली आणि ती मूर्ती ते देऊळ भंगलेले, मूर्ती होती ती आहेच. या देवळाची आपण जरा संरचना करावी. मग तुकाराम महाराजांनी स्वतःच खोरं, टिकाव, पहारी सगळं घेतलं. तुकाराम महाराज दगड घडवायचे, बांधकामाला सुरुवात केली. पांडुरंग अख्ख्या गावाच्या स्वप्नात आले. ओढा महाजी पंथाच्या स्वप्नात गेले. गावाला सांगितलं तुकाराम महाराज मंदिर बांधून राहिले, गावचं भूषण आहे ते मंदिर, देहगावची ओळख ते मंदिर आहे. पांडुरंगाचं स्वयंभू मंदिर महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ते. रुक्मिणी आणि पांडुरंग एकत्र असलेलं महाराज. रुक्मिणी आणि पांडुरंगाचं वेगळं वेगळं मंदिर पंढरपूरला, एकत्र नाही. पांडुरंग एका बाजूला, रुक्मिणी एका बाजूला. रुक्मिणी आणि पांडुरंग एकत्रित असलेलं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर म्हणजे पांडुरंगाचं देहूचं मंदिर. मग तुकाराम महाराज मंदिर करतात. उठा, कोणी खोरे घ्या, कोणी टिकाव. लोकांना सांगितलं तुम्ही कामाला लागा. मग लोक धावले, महाराज तुम्ही एकटे करू नका, आपण समाज रोजानी माणसं लावू. तुकाराम महाराज म्हणले अरे पैसेच नाही द्यायला, द्यायचे कुठून. मग पांडुरंग त्या महाजी पंथाच्या स्वप्नात गेले. त्या 15 खंड्या काय कोणाचा वर्ष श्राद्ध घालायला ठेवल्यात काय. मग त्याच्यात मंदिर बांधलंच पाहिजे. काय देवाची लीला आहे हो. लगेच देवाने त्या 15 खंड्या धान्य होतं. मग ते सगळं मजुराला वाटून टाकलं. मजुराने ते सगळं मंदिर बांधून काढलं आणि 15 खंड्या धान्य संपलं, मंदिर बांधून झालं. बांधून झाल्यावर ठरलं आता याची वास्तुशांती करायची. वास्तुशांती करायची. मग कोणी सांगितलं मी कणिक घेऊन येतो, कोण म्हणलं मी गुळ घेऊन येतो, कोण म्हणलं डाळ घेऊन येतो, कोण म्हणलं मी तूप घेऊन येतो. तरी थोडं कमी पडल. तुकाराम महाराज महाजी पंथाच्या स्वप्नात गेले. त्याला सांगितलं या ग्रामीचे लोक निश्चित पंचमहापातकी दिसत. ही ओळी कशी टाकली का नाही तुकाराम महाराजांनी, मैपती महाराज. काय रे म्हणजे तुम्ही पंचमहापातकी माणसं, काय न्याय निवाडा केला. स्वप्नात महाजी पंथाच्या पांडुरंग. महाजी पंत म्हणजे काय झालं. काय झालं, शेतकऱ्याचं किती धान्य होतं. वराड निघालंय, वराड निघालंय, चला. आणि वराडी सगळे घरात शिरले. कुठे जिजाबाई पाहायला. आता जिजाबाई आंघोळी नानीत वल्या बसलेल्या. पांडुरंगाला काळजी पडली, आता जर मी पातळ नेऊन नाही दिलं तर जिजाबाई उद्या देवळात वाहनच घेऊन येईन. पांडुरंगाला आता धावले. कुठं साई माऊली कडे जाऊ साडी आणायला, का कापशे पैठणी आणू, का कला संस्कृती आणू. इकडं गेलो तर उशीर लागल. पांडुरंगाने अंगावरला पितांबर काढला आणि गुप्त रूपाने जिजाबाईच्या अंगावर टाकला महाराज. आणि मग जिजाबाईच्या अंगावर पितांबर पडल्यावर जिजाबाई म्हणले आंबाबाई तुझी मोठी कृपा आहे ग. पांडुरंग म्हणले आंबाबाई नाही, आंबाबाईच्या मालकाची कृपा आहे. आणि मग जिजाबाईने कपडे बदलले आणि ते सगळ्या घरात लख प्रकाश अगदी असा. आणि मग सगळं गाव गोळा. तुकाराम महाराज सगळं गाव म्हणत हा तुकाराम महाराजांनी एवढं माघाचं वस्त्र इतक्या दिवस घरात कुठं ठेवलं होतं. मोठी रामायण कथा धरली होती का काय कुठं, त्याच्यातून आणलंय का काय म्हणले. हा कोण म्हणलं असं. गावकरी म्हणले. मी नाही म्हणलो, गावकरी म्हणले. जिजाबाई चला ना लग्नाला. जिजाबाई म्हणली काय लग्नाला आता.
पोरांचा बाप हे असा वागतो, घरी पाहायला कोणी नाही, मग मला इथं थांबावंच लागल. अखेर शेवट वऱ्हाड गेलं, जिजाबाई काही लग्नाला गेल्या नाही. एकदा जगद्गुरु तुकोबरायांच्या वडिलाची म्हणजे बोल्लोबा महाराजाची पुण्यतिथी आली. मग पुण्यतिथी आली, बहुतेक ही पुण्यतिथी हिवाळ्याच्या सरते शेवटी आली असं, गहू काढणीच्या टायमाला. मग जिजाबाई तुकोबरायला म्हणली, का हो, ज्या बापाच्या पोटी जन्म घेतलाय त्यांची पुण्यतिथी आज, मग काही 4 वारकरी जेव घालायचेत का नाही, काही पुण्यतिथी साजरी करायची का नाही. म्हणजे करायची ना, मग जा काही घेऊन या. आता झालता असं, दुष्काळ पडला होता, दुष्काळाने काही राहिलं नव्हतं. त्याच्यानंतर पाऊस पडला आणि काही उगवलं होतं ते आणखीन शेतात होतं, ते काढायला आलं होतं पण आणखीन आणलं नव्हतं घरात. मग काही पावसाच्या पाण्यावर रानभाज्या उगून आल्या होत्या. मग तुकाराम महाराज म्हणजे जिजे आता धान्य तर अजून शेतात आहे, पण मी काही रानभाज्या आणतो, त्या रानभाज्या उकड आणि 5 पितराला म्हणले घाल, पितर जेऊ, कर आपल्या वाडवडिलाची पुण्यतिथी. जिजाबाई म्हणले जा निदान भाजीपाला तरी घेऊन या. तुकाराम महाराज म्हणले जातो. आणि मग विना घेतला, चिपळी घेतली, निघाले. जिजाबाई म्हणले कुठं निघाले. तुकाराम महाराज म्हणले भाजीपाला आणायला. भाजीपाला आणायला विना चिपळी नाही, पिशवी नेते. हा 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 बरं बरं बरं. ते काय साधं बुळच काम होतं. विना चिपळी ठेवली, पिशवी घेतली, जा या घेऊन. तुकाराम महाराज घराबाहेर पडले. जिजाबाई म्हणली बहुतेक आता पुढल्याच पुण्यतिथीला येथे, यांचा काय भरोसा आहे. जहां गए वहां रहे. आमच्या आष्टी तालुक्यात एक कीर्तनकार येतं, वैकुंठवाशीच येते तोंडाला माझ्या, आदरणीय हरिभक्तीपरायण दिघे महाराज. वय वर्ष 110, म्हातारं जिवंत आहे अजून. आणि त्यांचं नाव आहे, टोपण नाव रमते राम. त्यांच्या कीर्तनात नाव छापलेलं असते. आजची कीर्तन ह बाबा दिघे महाराज कंसात रमते राम. रमते राम म्हणजे तुमच्याकडे कीर्तन असलं का ते कीर्तनाला आले का कीर्तन करणार तिथंच राहणार. मग ज्यांच्याकडे कीर्तन असतं त्यांनी तिथून न्यायचे, का मग तिथं राहिले का तिथंच राहणार. मग ज्यांना लागत त्यांनी तिथून न्यायचे. ते कुठून आलेत, काय आलेत, काही त्यांचं घर माहीत नाही, दार माहीत नाही, कोणाला काय नाही. आष्टी तालुक्यात 2 कीर्तनकार आहेत जुने, एक दिघे महाराज आणि दुसरे आदरणीय हरिभक्तीपरायण धामणगावकर महाराज. यांना चांगली माहिती. मग रघुनाथ महाराज धामणगावकर 106 वय म्हाताऱ्यास. म्हातारा असं कीर्तन असं करते, आता काय सांगाव, लय इरसाळ. तुम्ही ना जुन्या माणसाची कीर्तन ऐकताच. आणि मराठवाड्यात एक कीर्तनकार आहेत बघा, 2 आहेत. एक आदरणीय हरिभक्तीपरायण किसन महाराज बरबडेकर, खरंच कीर्तन ऐका यांचं. तुम्ही यांचं ऐकणार नाही, युट्यूब पाहून गबाळ गोळा करणार महाराज. साधूचं ऐका, काल तात्याने चांगलं झटकावलंय. किसन महाराज बरबडेकर, किसन महाराजाचा नेम आहे अभंग टाळकऱ्याने घ्यायचा, पाठच यांच्या गाथा पाठी. टाळकऱ्याने अभंग घ्यायचा, किसन महाराज कीर्तन करणार. मला लय वयोवृद्ध आहेत, लय थकलेत, आता उभ्याने कीर्तन होत नाही, गळून गेलेत. ब्राह्मण आहेत, असं गोड कीर्तन करतंय म्हातारं, पण त्यात येत नाहीत कुठं, जातही नाहीत कुठं. आणि अजून एक कीर्तनकार आहेत विठ्ठल शास्त्री दिवेगावकर. यांची नावं मोबाईलमध्ये टाका, कीर्तन ऐका. विठ्ठल शास्त्रीची बरीच कीर्तन आहेत मोबाईलमध्ये. विठ्ठल शास्त्री दिवेगावकर खरंच असे पोक्त माणसाचं ऐकत जावं महाराज. असं लोक म्हणतात बाल कीर्तनकार, त्याला का अनुभव कशाचा हे तर पहिलं सांग. काकड्याचा का हरिपाठाचा का वारीचा जागराचा काय अनुभव आहे का. ज्ञानेश्वरी ऐकली का सगळी, गाथा ऐकलाय का सगळा. ते आपलं नवीन पोप असो. आणि मग वाडवडिलाची पुण्यतिथी. तुकोबराय भाजीपाला आणायला घराबाहेर पडले, निघाले. आता जिजाबाई म्हटले पुढल्याच पुण्यतिथीला येते. तुकोबराय गेले निघून गेल्यावर चालले तुकोबराय. एकाचा गहू काढायला आला होता. जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या, पण पहिले चोर पैसे चोरीत नव्हते. पैसे चोरीत नव्हते का बरं. हा पैसेच नव्हते, चोरता कुठून पैसे काय आले पहिल्या काळात. मी असेच कोणाचे हरभऱ्याचे कडप भाजून खा, कोणाचे मकाचे कंच खोडून खा. असं कीर्तनाला तर चप्पल तरी नाही, गट्टा तरी नाही. पावडरचा डबा आम्हाला रोज नवीन आणावं लागतोय महाराज असो. मग अशाच चोऱ्या व्हायच्या. काय स्वामी बरोबर आहे का. मग असं अशा शेजारच्याच एकाचा गहू रात्री चोरून न्याला होता आणि एकाचा गहू काढायला लावला होता. त्याने 5 मजूर लावले तरीही अजून काही उद्या अर्धा दिवस लागल. अजून 3 मजूर पाहिजे होते.
म्हणजे गहू आज निघाला असता. 1.5 दिवसाचा गहू आहे, 5 मजुराला 1.5 दिवस जाईल, पण एका दिवसात काय निघणार नाही, उद्या राहील. मजूर तर भेटाना, तेवढ्यात तुकाराम महाराज चालले. शेतकरी, ओ तुकोबारा इकडे या. तुकोबारा आले, काय म्हणणं आहे? अहो गहू काढायचा आहे म्हणे. मग काय लिहिलंय तुम्ही गाथ्या? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टाविती परोपकारे. काही लोकांनी फक्त साधूला कात्रीत धरायला प्रमाण पाठ केले. आपण वारीला गेलो नाही का ते होते, हा इथं कसं काय पंढरीचा वारकरी, वारी चुकवून येते हरी असं. आपण जर त्यांना म्हणलं आम्ही नाही गेलो, पण तुम्ही का नाही गेले? सुखे येतो घरा नारायण नलगती साया जायो नारायण, असं ठेविले अनंती तैशेची राय. म्हणजे फक्त काही लोकांनी समाजाला कात्रीत धरायला प्रमाण पाठ केलेत. तुकोबा अहो देह कष्टविती परोपकारी, जरा गहू काढायला लागा. बरं बरं बरं. मग ती भाजीची पिशवी टांगली झाडाला, तुकोबराने इळाधार घेतला हातात, म्हणजे पाथ धरली. तुमच्याकडे हा शब्द आहे का? पाथ. पाथ धरली महाराज, जे काढायला सुरुवात केली. आता ते बाकीचे गडी, बाकीचं मजूर तंबाखू खाणार, बेड्या वाढणार, गांजा वाढणार, मशेरी लावणार. काल तात्याने सांगितलं मिश्री लावणार आहे, बरंच सांगितलं. मग बाकीचे मजूर थांबायचे. असं तुकाराम महाराजाला काही व्यसन नाही, काय नाही काय नाही. कणाकण तुकाराम महाराजांनी पात काढायची, तिकडून काढू लागायची, दुसऱ्याची पात काढू लागणं म्हणते त्याला. तुकाराम महाराजांनी ठरवलं या शेतकऱ्याचा आजच गहू काढायचा सगळा. कणाकण 2.5 मजुराचं काम तुकाराम महाराजांनी एकटीनेच केलं. महाराज वा, एकटीनेच केलं. सगळा गहू काढून झाला, दिवस मावाळा. आणि तिकडं काय जीव घालायचे होते? पितर. हे लागले गहू काढायला. तिकडं पांडुरंगाला काळजी पडली, आता जर यांची पितृतिथी नाही साजरी झाली तर उद्या जिजाबाई आपल्यालाच धावन परत. ह्या पांडुरंगामुळेच झालं. पांडुरंगानेच तुकाराम महाराजाचं वेश धारण केला, पगडी घातली आणि हातात ती पिशवी. तशी पिशवी याला बाबाला काय तयार करता येणार नाही. एक बैलगाडी, बैलगाडीत कणिक, डाळ, गूळ, तांदूळ, भरजरी, वस्त्र आणि सोनं नाणं, हे भरगच्च गाडी भरली. गाडीवर पांघरून टाकलं, बैल जोडी, गरुड हनुमंताला बैल केलं महाराजांनी. गाडी घोंगराची खुळखुळ 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 करीत थेट होगा का देहो परिसरातले सगळे बैलगाडा मालक, कुठून बैल आणले? घोहा बाजूला म्हणले बैलगाडा मालक, बाजूला बाजूला. थेट बैलगाडी गाडात. का तुकाराम महाराजाच्या घरापुढं जोत होतं. जोत नवीन पोराला कळायचंच नाही मला. जोत्याला बैलगाडी लावली. जिजाबाई, हे जिजे बाहेर आहे. जिजाबाई आली. कुठे गेले होते तुम्ही? अगं म्हणले सामुग्री आणायला. एवढा वेळ? आणली ना म्हणले. बरोबर 12 वाजता सामुग्री घेऊन आले. देव काय आणलंय? फक्त उघडलं तर त्याच्यात कणिक, डाळ, गूळ, तांदूळ, भरजरी, वस्त्र, सोनं. सोनं, बायांचा जीव सोन्यात राहतोय. सोनं पाहिलं का त्यांचे डोळे चांदीसारखे होतात, म्हणजे पांढरे होतात असं. मग झालं बुवा, घे चल आत. म्हणले थांबा. जिजाबाई तुकाराम महाराजाकडे पाहायचे. तुकाराम महाराज म्हणले अगं काय झालं? आता ती तुकाराम महाराज होते, पांडुरंग होते. थांबा म्हणले. काय? अंबाबाईच्या पाया पडून येते. म्हणले काय झालं? तुम्ही आज परमार्थ सोडून संसाराला लागलेत, फक्त तुमची वृत्ती बदलू नाही म्हणून अंबाबाईला नवस करून येते. पांडुरंग म्हणले आता तुला काय सांगू, तिच्या अंबाबाईला नवस करायचा आलाय, तिचा मालक घेऊन आलाय आणि तुझा मालक घोष काढितोय. आता तुला काय सांगावं म्हणले. म्हण जा म्हणले. गेले अंबाबाईकडे. अंबाबाई तुझ्या 2दा सोडून 3दा सवासनी जीव घालते, फक्त आमच्या मालकाची बुद्धी बदलू देऊ नको. अंबाबाई म्हणत म्हणली अगं तुमचे मालक गहू काढीत हे आमचे मालक आहेत म्हणले. परत बोललं होतं त्या बाबाला राग येईल. परत काहीच बोलली नाही अंबाबाई. मग सगळे सामुग्री बाहेर काढली. थांब जिजे, अख्ख्या गावाला जीव घालायचा आज वडिलाची पुण्यतिथी. मग गावातून मोठमोठाले पातेले आणले, दुसऱ्याच्या घरून स्वयंपाक केला. हे अख्खं गाव जेवण एवढा स्वयंपाक केला ना अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं देवाने. आज आमच्या वाडवडिलाची पितृतिथी, चला जेवायला. लोक म्हणले दुष्काळ पडलाय, कोणाकडंच काही नाही. हे बाबा काय गाव जेव घालितोय? स्वयंपाक झाला, लोकच जेवायला येणार. मग पांडुरंगाने विचारलं जिजे अगं गाव जेवायला काय येणार? जिजाबाई म्हणली हे गाव भंगार आहे. हे म्हणजे हे नाही बरं का, अजून 4 दिवस मला बाहेर पडायचं इथून चुकरो अजून. बरं अगं जिजे लोक जेवायला काय येणार? म्हणले गावच बावळा ठे म्हणले. थांब म्हणले, त्याच्यात तुपाचं डबा आहे म्हणले. मग काढ ते तूप, दे फोडणी. ते कामधेनूचं तूप होतं, देवाने वैकुंठाहून आणलं होतं महाराज. कामधेनूचे घृत पयोदधी क्षीर वाढीत.
म्हणजे तुपाची गावरान तूप घरात कडवलं तर गल्लीत वास येतो. आणि हे तुपाची फोडणी दिली, जो दिहोत वास सुटलाय तिकडं पार मरकळपर्यंत, पूर्वेला आणि पश्चिमेला पार इकडं लोणावळ्यापर्यंत, इकडं खाली पाषाणपर्यंत, इकडं खेडपर्यंत पार लोक वासानेच निघाले जेवायला. सगळ्या दिहू घरात पंक्ती, दारात पंक्ती, गल्ली गल्लीनी पंक्ती. आणि मग सगळ्याला पात्र वाढले. पात्र वाढल्यावर पहिलं काय वाढावं बरं? पहिलं मीठ वाढावं. का बरं? मीठ वाढलं का जेवण असं नीट होतं. कधी कधी जेवण होतं मग मावशी म्हणते मीठ वाढायचं राहिलं, आमच्या दहाव्याला वाढा आता. कवा काय वाढावं याचं ज्ञान पाहिजे. मीठ, चटण्या, कोशिंबिऱ्या. पहिला भात वाढायचा, चपाती नाही वाढायची. पहिले भाताचे 5 घात. इथं ब्राह्मण काका बसलेत. पहिला भात, मधला भात, शेवटचा भात. पहिला कोणता वाढायचा, मधला कोणता काही माहितीच नाही. तुम्ही आपलं खाल्ला भात, धुतला त्याचंच हात निघाले पुढं असं आहे. मग पहिला भात वाढायचा, वरण वाढायचं, भात वरण खायचं, असं ते नेम असतात त्याचे काही जेवणाचे. सगळा स्वयंपाक वाढून झाला. म्हणजे जे जे आजूक तूप वाढ. स्वयंपाकात जोपर्यंत तुपाची धार घेत नाही तुपाला शास्त्रात अन्नशुद्धी म्हटलेलं आहे. वृथा घृते विन भोजन स्पष्ट लिहिलेलं आहे. अगं तूप वाढ, जेवण केलंय आणि तूप घेतलं नाही तर तो जेवलाय असं म्हणायचं नाही. मग हाल्या भूस खातो असं म्हणायचं महाराज. जेवणात तूप असलंच पाहिजे महाराज. वृथा घृते विन भोजन. मग तूप वाढलं. म्हणा पुंडलिका वदनी कवळ घेता बोला पुंडली. बसली पंगत महाराज. पंगत बसल्यावर आता ते काय पांडुरंगाच्या हातचा स्वयंपाक होता महाराज. कोपराला वघळ येईपर्यंत लोक जेवले. नुसते जेवले नाही, बांधून दिलं. न्या बांधून. देवाचं, तुकाराम महाराजाचं नाही, हे देवाचं आहे. नाहीतर मग ते परवानगीच भेटली म्हणले. मग सगळ्या गावाला बांधूनही दिलं महाराज. सगळ्याचे जेवण झाले. काही स्वयंपाक काढून ठेवला. सगळे भांडे जिजाबाई म्हणायची आज हे संसाराला लागले, फक्त यांची बुद्धी पलटू नये. मग सगळे भांडे घेतले. तुकाराम देवाने डोक्यावरून भांडे घासायला नदीला निघाले. जिजाबाई म्हणजे कुठं चालले? म्हणले भांडे घासायला नदीला. अहो भांडे बाया माणसाने घासायचे. म्हणले नाही आज तू बस, मी घासून येतो. जिजाबाई म्हणजे कुठून सुचलं तुम्हाला? देव मनात म्हणले कळण तुकाराम महाराज घरी आल्यावर. म्हणले फक्त मला जाऊ दे. म्हणले त्यांचं गहू काढायला का ते मी पुन्हा येईन, या न्यायाने येणारच आहेत म्हणले. ते काळजीच करू नको तू. मग झालं प्रकरण. त्या पक्षाचे कार्यकर्ते बरोबर टाळ्या वाजित आहेत बरं का. असो मग दुसरे वाजित नाहीत. मला लय अनुभव इथल्या लोकांचा. आणि मग तुकाराम महाराज गेले भांडे घासायला नदीवर. आपले पांडुरंग गेले नदीवर. तिकडं सगळा गहू काढून झाला. त्या बागायदाराला इतकं वाईट वाटलं. अरे 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 साधू पुरुष तुकाराम महाराजांनी आपण राबू राबू घेतलं साधूला. अरे फुकट एखाद्याची सेवा घेऊ नये मग. फुकट खाणाऱ्याला ना गतीच नाही मग. फुकट सेवा करून घेणाऱ्याला नये इच्छू सेवा स्वइच्छा जगाची अवज्ञा देवाची घडे. त्याने जनता जनार्दनाची अवज्ञा घडते. आपण आपल्या इच्छेप्रमाणे समाजाची सेवा करून घेऊ नये मग. नये इच्छू सेवा स्वइच्छा जगाची अवज्ञा देवाची घडे. त्याने पांडुरंगाची अवज्ञा घडते एवढं प्रमाण ध्यानात धरा महाराज. आणि मग त्यांनी 5 पेंड्या बांधून दिला. त्याला आमच्याकडं 5 सुद्धा म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते? हाय का शब्द? असं असणार. नगरचा महसूल नाशिकलाच गोळा होतो महाराज. आम्हाला महसूल मंडळ आमचा सगळा पैसा इकडं आणता आम्हाला देत. हाय पडझड शेलारांना महसूल विभागातून नगर काढावं लागेल आता नाशिक जिल्ह्यात. मग 5 सुद्धा तुकाराम महाराज डोक्यावर दिला. 5 सुद्धा डोक्यावर घेतलं. मग तुकाराम महाराज मध्ये अरे हो पितर जेव घालायचे कवा दिवस मावळतीला. आता काय पितर जेव घालायचे. आणि मग तुकाराम महाराज ते पेंड्या घेऊन पळत चालले. एक पांदी लागली. पांदी हा शब्द आहे का तुमच्याकडे? पानन म्हणते त्याला. पांदी. दुतर्फा झाडून त्यात बसलो होतं आग्या मावाळ. आणि ते वांब्या लागल्या आग्या मावाळाला. महाराज अहो साधं मावाळ चावलं तरी लेट असत आहे. जे आग्या मावाळ धावलं महाराज. आणि तुकाराम महाराजाला चावायला लागलं. तुकाराम महाराजांनी माशी सुद्धा उठवली नाही महाराज. का? कारण दिवस मावळला होता. तुकाराम महाराज म्हणायचे माझी आज पितृतिथी आहे. मी माझे वाडवडील जीव घातू शकलो नाही. या माशाच्या रूपाने आज पितर आलेत आणि मला चावतेत. मला चावा पण पितृतिथी साजरी करा.
बरेच लोक वाडवडिलाचं श्राद्ध सुद्धा करीत नाही. त्यांच्या घरात राहतात, त्यांची जमीन वापरतात, त्यांचा बँक बॅलन्स. अरे एवढी जमीन घ्यायला तुला किती पैसे लागले असते? तुझ्या बापाची जमीन वापरतो तू, तुझ्या बापाच्या घरात राहतो. आपल्या बापाचे बँक बॅलन्स होतं वर्षात घालायचं होतं, पण मग आडवं आलं. बरं आडवं आलं नाही, मग त्या टायमाला आम्हाला सुतक पडलं होतं, मग रहित झालं. 10वे मागं पुढं करता लग्नासाठी, वर्ष श्राद्ध मागं पुढं करायला काय झालं कोणाला नाही. ह्या तिथीला आडवं आलं, परत महिन्यानी करू, 15 दिवसांनी करू. कीर्तन अन्नदानच करायचंय ना, नका का बाकीचं कर्म व्हायना. पण कीर्तन अन्नदान जरी झालं तरी कोटी, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाची. एक कीर्तन अन्नदान करायला काय जड झालंय ना. म्हणजे लोकांना वाडवडिलाची जमीन खायची, घर खायचंय, बँक खायची, फक्त वर्ष श्राद्ध नाही करायचं. तुका ज्ञानोबरायची ववे चंद्र सूर्यादी ग्रहणे येवनी करती पारवणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. नाथ महाराजाची ओवे पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. काय लिहिलंय नाथ भागवत, वाचा नाथ भागवत महाराज, अति पवित्र वेळ. आणि मग तुकाराम महाराज माश्या उठवल्या नाही, पांडुरंगाने ते भांडे तिथंच टाकले इंद्राणीच्या काठावर. आता जर मी गेलो नाही तर तुकोबा नावाचं नावच संपून, तुकोबा हे नावच संपून जाईल महाराष्ट्रात. जे पांडुरंग थेट त्या पांदीमध्ये मारा. आणि पितांबराने सगळ्या माश्या झटकावल्या, माश्या हाकलून दिल्या. पाठीवून हात फिरवलं, तुकोबा केवढा अट्टहास पांडुरंगा, आज माझी वाडवडिलाची पितृतिथी होती, मी पितर जीव घालू शकलो नाही. आणि म्हणून माश्याच्या रूपाने पितर आले आणि त्यांनी माझं रक्त पिलं असतील, चावले जेवले असतील, पितृतिथी साजरेले. पांडुरंग म्हणले घरी जा, मग कळल तुम्हाला. पांडुरंग अदृश्य झाले. तुकाराम महाराजाला काही घरी इकडं घडलेलं माहीत नाही. 5 पेंड्या आणल्या आणि जिजाबाई पुढं टाकल्या आणि जिजाबाईने तर घर सारून घेतल्यानं रंग देऊन ठेवला. का भलतेच पैसे घरात आले होते, नवं पातळण नथन बितन. तुकाराम महाराज दारात आले आणि पाहिलं घराला रंगबिंग दिलेला, आपलं घर नाही दिसत. पुढल्या गली अहो इकडे या. तुकाराम महाराज म्हणजे आवाज तर ओळखीचा लागतोय. कोण ओळखीची? पाहुणी. पाहुणी? अहो मी जिजी तुमची. हा आवली. ह्या घरात कस काय? आणि ही घर रंगली दिलेलं आणि तू एवढे नटून तुटून आणि कपडे बिपडे कुठून काय भागवत कथा धरली होती का काय कुठं? म्हणजे अहो म्हणले कथा बिथा नाही धरली. अहो काय बोलताय तुम्ही? आणि डोक्यावर काय वज घेऊन आले? अगं हे 5 पेंड्या आता हे पुढं टाकल्या, हे आपलंच घर आहे. हे आणलं कुठून? तुम्ही तर आणलं. मी आणलं? हो. काहीच कळलं ना तुकाराम महाराज म्हणजे जाऊ दे, ह्या 5 पेंड्या पुढं टाकल्या. जिजे हे गहू झोड, गहू तयार कर, भरड, याची लांब शिकर, घाल पितर जेव. जिजाबाई झालं, लागलं का तुम्हाला पहिलं वळण? आलं का? लागलं का पहिलं वारं तुम्हाला? बिघडले का तुम्ही? तुकाराम महाराज म्हणजे काय झालं जिजे, काय झालं? अहो तुम्हीच सामुग्री आणून दिली, ते बैलगाडी कुठं आहे म्हणले, ते बैल दिसणार तर गाडी दिसणार. पांडुरंग सगळं घेऊन गेले महाराज, काही ठेवलं नाही. आणि मग तुका जिजाबाई सांगते तुम्ही इथंच होते आणि पितृतिथी सगळं गाव धावून आलं. तुकोबारा हे बघा तुम्ही तूप खाऊ घातलाय, उजव्या हाताचा वास घ्या. आणि रानातली माणसं आली. जिजाबाई राग मानू नका, पण दिवसभर तुकाराम महाराजांनी गहू काढले. रानातले लोक गावाला येड्यात काढी, तिथं गावातले लोक रानातल्याला येड्यात काढी. तुकाराम महाराजाच्या सगळं लक्षात आलं. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा. बाप पंढरीनाथ कृपाळू दिनाचा, अभिमान भक्ताचा नसंडी कदा, अभिमान भक्ताचा नसंडी कदा. बाप पंढरीनाथ कृपाळू दिनाचा, अभिमान भक्ताचा नसंडी कदा, अभिमान भक्ताचा नसंडी कदा. तीर्थावळीतल्या प्रमाणे बाप पंढरीनाथ कृपाळू दिनाचा, तो कृपाळू आहे, दिनाची त्याला कृपा आहे. अभिमान भक्ताचा नसंडी कदा, भक्ताचा अभिमान असतो त्याला महाराज. वा अतिशय पांडुरंग अभिमानी, हे माझे भक्त आहेत, त्याला असा अभिमान आहे भक्ताचा. आणि मग भक्ताला
काही कमी पडू देत नाही. पांडुरंगाने सगळी पितृतिथी साजरी केली. अशी ही कथा जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वप्नात पांडुरंग येतात, नामदेव महाराज येतात आणि कवित्व करायला लावतात. तर ती कवित्वाची काय कवित्व घडलं ती प्रकरण, ते प्रकरण, मंबाजीबुवा आणि तुकाराम महाराज ते प्रकरण, तुकाराम महाराजाची म्हैस 2 चोराने नेऊन चोरून नेली, ती देवाने कशी आणून घातली ते प्रकरण, जिजाबाईने पांडुरंगाला उकळतो दूध पाजलं आणि पांडुरंगाच्या वाटाला फोड आला, तो फोड अद्याप देवाला पाहायला भेटतो ते प्रकरण, नंतर तुकाराम महाराजाला डास चावले चाकणला ते प्रकरण, आणि महादेवाची लघवी कोंडली पांडुरंगाने कसं त्याला मोकळं केलं, हे सगळे प्रकरण आपल्याला उद्याच्या कथेत पाहिजेत. आजच्या कथेला इथं पूर्णविराम. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 ओम राम तुकाराम 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 कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. 2 मिनिट. सर्वांना सूचना आहे, प्रवचन झाल्यावर सगळ्यांनी तुकाराम महाराजाच्या दर्शनाला जायचे. पादुकांच्या मोकळी माणसाने तिथं जप करायला जायचे. तुकाराम तुकाराम भजन कधी काढणार महाराज आपल्याला. आणि सगळ्याला विनंती आहे, आज एकादशी असल्यामुळं भजन जास्त झालं पाहिजे. रात्री पहाऱ्याला भरपूर मंडळी थांबा. रात्री तुकाराम तुकाराम भजनाचा पहार आहे आणि म्हणून सगळ्यांनी बहुतांशी मंडळीने रात्रभर एक रात्री कीर्तने रात्रभर तुकाराम तुकाराम महाराजाचं भजन करा. काही मंडळीने चहा घेतल्यावर कृषी प्रदर्शन सगळ्यांनी पाहायला जायचे. तुकाराम महाराजाच्या नावाने पहिलं कृषी प्रदर्शन आपण नाशिक जिल्ह्यात भरवलंय महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज भव्य दिव्य कृषी प्रदर्शन, पहिलं कृषी प्रदर्शन. तिथं काय आहे ते सगळं बघा, आपल्याला काय लागतंय. महिला मंडळासाठी सगळं आहे महाराज. चपात्या लाटायसाठी पोळपट आहेत, मालकाला फेकून हाणायला लाटणं, आपलं सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जे लागेल ते भेटेल तिथं सगळं. आणि म्हणून तसं काय करू नका. तर कृषी प्रदर्शन पहा. सगळ्याला विनंती आहे, काल आपण आपल्या मंडळाने तुकाराम तुकाराम यंत्र प्रकाशित केलंय. एक यंत्र आहे तयार केलेलं, ते यंत्र देवघरात लावायचं आणि त्याच्यातून तुकाराम तुकाराम भजन कानावर पडतंय. आणि ते तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपल्या घरावर जर कळी काळाची बाधा कमी करायची असेल तर प्रत्येकाच्या घरात तुकाराम तुकाराम जप झालाच पाहिजे. 5-6 गावात कीर्तनकार अमुक तमुक सगळं नियोजन काका करतात. आणि वारकरी नाही आम्ही तुमचा सन्मान करायचा. आणि एक प्रशासकीय अधिकारी आदरणीय प्रकाश भाऊ वाकचौरे आलेत, त्यांचा सन्मानही इथं होईल. आदरणीय हरिभक्तीपरायण भवराप्पांनी त्यांचा सन्मान करायचा. या आप्पा. नसू द्या. आणि बाकीचे सन्मान आपण मग कीर्तनात करू. या हा नाही प्रसाद घ्या तुकोबरायचा. हा या देवांचा करा तुम्ही आणि भवराप्पांचा भवराप्पा साहेबांचा करते. ऐका, इकडं लक्ष द्या. आपली ही मंडळाची रोजनिशी आहे. हे 2 वर्षाचं कॅलेंडर आहे. निवृत्तीनाथ महाराज रोजनिशी आपल्या नाशिकच्याच लोकांनी छापलेली. याच्यात निवृत्तीनाथाची प्रदक्षिणा कशी करायची, काय करायची, सगळं 2 वर्षाच्या तिथी मिती वार मुहूर्त, 2 एकादशी आल्या तर कधी धरायच्या. रोजनिशी थोड्याशाच राहिलेल्या. आता आपले बबन मामा आणि नवनाथ मामा
यांच्याकडे त्या रोजनिशी आहेत किंमत 25 रुपये घेऊन जा. दोन घ्या, एक पप्याच्या आईला आणि एक पप्याच्या बापाला. बर या घ्या या. यानंतर लगेच हरिपाठ सुरू होईल. रामकृष्ण हरी. चला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आरती राहिली का हो? आरती तुकारामा. उठून उभे राहा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. राघवी सागरात भाषण तारिले तैशी तुकोबाने अभंग रचिले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. घालेली प्रेमे आले की आनंद पूजन मागणे ते एक तुझ प्रती आहे सीतरी पाय पांडुरंगा या संताशी निर्विहेची मज दे. आणि तुझे काय आणि आता उदार तू हो मज ठेवी पाय संतांची ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराज की जय. आपली रोजनिशी घ्या. आपलं यंत्र आहे, माळ आहे, आपली बिस्लरी आहे आणि एक मोबाईल